नमस्ते माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका अँड वेलकम टू अवर चॅनल उबंतू। आजचा टॉपिक आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री, क्लास 9 मॅथमॅटिक्स पार्ट 2 यामधला चॅप्टर नंबर 7 कोऑर्डिनेट जॉमेट्री। अगेन हा सुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे तुमच्या एंटायर मॅथमॅटिक्समधला। ज्यावेळेस मी एंटायर मॅथमॅटिक्स म्हणते याचा अर्थ फक्त तुमचं क्लास 9चा मॅथ्स नाही, तर यानंतर सुद्धा पुढच्या क्लासेसमध्ये जेव्हा मॅथमॅटिक्स येणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा भरपूर यूज होणार आहे। त्यामुळे या चॅप्टरमध्ये तुम्हाला कोऑर्डिनेट जॉमेट्रीचे बेसिक्स दिलेले आहे। तर बघूया आपल्याला काय कोणत्या गोष्टींचा अभ्यास इथे करायचा आहे। सो टॉपिक्स टू बी कवर्ड, व्हॉट इज कोऑर्डिनेट जॉमेट्री। तर कोऑर्डिनेट जॉमेट्री म्हणजे काय? जॉमेट्री तर आपल्याला माहिती आहे, जॉमेट्री म्हणजे काय? स्टडी ऑफ पॉईंट, स्टडी ऑफ लाईन, स्टडी ऑफ कर्व, अशा ज्या भौमितिक आकारांचा अभ्यास असतो तो आपण जॉमेट्रीमध्ये करतो। मग कोऑर्डिनेट जॉमेट्री म्हणजे काय? जॉमेट्रीचा अभ्यास किंवा जॉमेट्रीचा स्टडी विथ द हेल्प ऑफ कोऑर्डिनेट इज कोऑर्डिनेट जॉमेट्री। ॲक्च्युली कोऑर्डिनेट म्हणजे काय? कोऑर्डिनेटचा शब्दशः जर तुम्ही अर्थ बघितला तर त्याचा अर्थ असतो निर्देशक। काय अर्थ असतो? निर्देशक। निर्देशक म्हणजे काय? काहीतरी इंडिकेट करताय, बरोबर? तर हे काय आहे आपण डिटेलमध्ये बघणं, म्हणजे कोऑर्डिनेट म्हणजे काय, मॅथ्ससाठी कोऑर्डिनेट काय असतं ते सगळं आपण डिटेलमध्ये ह्या चॅप्टरमध्ये बघणार। सो आता सध्या एवढं लक्षात ठेवा की आपल्याला जॉमेट्रीचा स्टडी विथ द हेल्प ऑफ कोऑर्डिनेट्स करायचा आहे। तर मेन फोकस असणार आहे आपला की कोऑर्डिनेट म्हणजे काय, कोऑर्डिनेट म्हणजे काय ते आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे। नेक्स्ट, कोऑर्डिनेट प्लेन, ॲक्सिस, ओरिजिन अँड क्वाड्रंट। तर ह्या डिफरंट टर्म्स आहे, ह्या टर्म्स आपल्याला शिकायचे आहे। प्लेन तर तुम्हाला माहिती आहे, प्लेन म्हणजे काय असतं? एखादा 2 डायमेन्शनल फ्लॅट जो सरफेस असतो त्याला आपण प्लेन बोलतो। फॉर एक्झाम्पल हा जो व्हाईट बोर्ड आहे, हा व्हाईट बोर्ड एक पेन आहे, हा एक प्लेन आहे। माझ्याकडे जर एखादा पेपर असेल तर पेपर जो असणार आहे तो पेपरसुद्धा एक प्लेन असणार आहे। तर कोऑर्डिनेट प्लेन म्हणजे काय ते आपल्याला इथे बघायचं आहे। त्यानंतर ॲक्सिस, ओरिजिन अँड क्वाड्रंट। ॲक्सिस तर आपल्याला माहिती आहे, आपण ज्यावेळेस ग्राफ प्लॉट करतो त्यावेळेस आपण 2 ॲक्सिस ड्रॉ करतो, जो हॉरिझॉन्टल असतो दॅट इज एक्स ॲक्सिस, जो व्हर्टिकल असतो दॅट इज वाय ॲक्सिस, बरोबर? मग या ॲक्सिसचा स्टडी आपल्याला करायचा आहे। त्यानंतर ओरिजिन काय असतं, क्वाड्रंट काय असतं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण इथे करणार आहोत। नेक्स्ट, कोऑर्डिनेट ऑफ अ पॉईंट इन द प्लेन। तर एक प्लेन आहे सपोज, त्या प्लेनमध्ये एखादा पॉईंट आहे, तर त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय आहे किंवा ते पॉईंटचे कोऑर्डिनेट आपण कसे लिहितो किंवा कसे आयडेंटिफाय करतो ते आपण इथे बघणार आहोत। आता बघा, कोऑर्डिनेट ऑफ अ पॉईंट म्हणजे काय? प्रत्येक सपोज इथे एक पॉईंट आहे, ठीक आहे, हा एक प्लेन आहे, इथे हा एक पॉईंट आहे। मग या पॉईंटला सुद्धा काहीतरी पोझिशन असणार किंवा काहीतरी लोकेशन असणार आहे। मग हे लोकेशन किंवा पोझिशन डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? आपल्याला ह्या ॲक्सिसचा यूज करावा लागतो। म्हणजे या ॲक्सिसच्या रेफरन्सनी आपण या पॉईंटचं लोकेशन किंवा या पॉईंटचं पोझिशन डिसाईड करतो आणि ते डिसाईड करण्यासाठी आपण एक नंबरचा यूज करतो, नंबरच्या सेटचा यूज करतो। यामध्ये आपण काय करतो? 2 नंबर्स लिहितो। फॉर एक्झाम्पल एक पॉईंट आहे ए आणि त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स मी लिहिले 5 आणि 2। आता हे 5 आणि 2 काय, याचा सुद्धा काहीतरी सिग्निफिकन्स आहे। हे सिग्निफिकन्स हे जे नंबर्स आहे हे नंबर्स कुठून आले आहे? हे नंबर्स एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसच्या रेफरन्सने आलेले आहे। मग हे नंबर्स कसे डिसाईड करता किंवा जर तुमच्याकडे हा पॉईंट दिला असेल तर याचा अर्थ काय, या कोऑर्डिनेटचा अर्थ काय, ते सगळं आपण इथे बघणार आहोत। ओके, नेक्स्ट, कोऑर्डिनेट ऑफ अ पॉईंट ऑन द ॲक्सिस। आता हे तर प्लेनमध्ये झालं। सपोज एखादा पॉईंट ॲक्सिसवर असेल, म्हणजे सपोज एखादा पॉईंट एक्स ॲक्सिसवर इथे असेल और इथे असेल किंवा वाय ॲक्सिसवर इथे असेल, इथे असेल, तर त्या केसमध्ये त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असणार आहे ते आपण इथे बघणार आहोत। नेक्स्ट, प्लॉटिंग पॉईंट्स। तर आपल्याकडे काही पॉईंट्स दिलेले असतील, मग ते पॉईंट्स आपल्याला प्लेनमध्ये कसे प्लॉट करायचे म्हणजे सपोज ए हा पॉईंट दिला आहे 5, 2, तुम्हाला एक पॉईंट दिला आहे ए आणि त्यामध्ये त्याचे कोऑर्डिनेट्स लिहिले 5 आणि 2। मग ह्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवरती हा पॉईंट जो आहे हा पॉईंट प्लेनमध्ये कसा प्लॉट करायचा ते आपण इथे बघणार आहोत। नेक्स्ट, लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस अँड एक्स ॲक्सिस। आता आपल्याला त्यानंतर प्लॉटिंग पॉईंट्स नंतर आपल्याला बघायचं आहे कंडिशन्स की एखादी लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल असेल। पॅरलल लाईन समजते? पॅरलल म्हणजे काय? ही एक लाईन आहे, ही दुसरी लाईन आहे, ह्या 2 लाईन पॅरलल आहे। पॅरलल काय? कारण बघा त्यामध्ये असणारे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स प्रत्येक पॉईंटला कॉन्स्टंट असणार आहे आणि ह्या 2 लाईन तुम्ही ह्या साईडने एक्सटेंड करा और ह्या साईडने एक्सटेंड करा, त्या 2 लाईन एकमेकांना कधीच मिळणार नाही। म्हणजे जर तुम्ही अशा एक्सटेंड जरी केल्या तर ह्या नेहमी स्ट्रेटच जाणार आहे, त्या एकमेकांना अशा इंटरसेक्ट इथे कधीच करणार नाही, तर अशा लाईनला बोलता पॅरलल लाईन। मग एखादी लाईन जर वाय ॲक्सिसला पॅरलल असेल, याला पॅरलल असेल किंवा एखादी लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल, मग त्या केसमध्ये लाईनचं इक्वेशन कसं असतं किंवा जर तुम्हाला काही कंडिशन्स दिलेल्या असतात की ह्या पॉईंटमधून पास होणारी लाईन विच इज पॅरलल टू वाय ॲक्सिस आहे, मग त्याचं इक्वेशन लिहा किंवा एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल त्याचं इक्वेशन लिहा, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण इथे करणार आहोत। नेक्स्ट, ग्राफ ऑफ अ लिनियर इक्वेशन। लिनियर इक्वेशन काय आहे तुम्हाला माहिती आहे, आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 मध्ये लिनियर इक्वेशन डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे। लिनियर इक्वेशन म्हणजे काय? एखादं इक्वेशन ज्यामध्ये व्हेरिएबलची पॉवर नेहमी 1 असते त्याला बोलतात लिनियर इक्वेशन। मग या लिनियर इक्वेशनचा ग्राफ कसा ड्रॉ करायचा, म्हणजे जर तुमच्याकडे एखादं इक्वेशन असेल लेट्स से m + n = 10, हे एक लिनियर इक्वेशन आहे।
या इक्वेशनचा ग्राफ कसा प्लॉट करायचा त्याचा अभ्यास आपण इथे करणार आहोत, ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन. त्यानंतर एंडला समरी. समरी म्हणजे काय, आपण या चॅप्टरमध्ये काय काय गोष्टींचा अभ्यास केला त्याची एक धावती रिव्हिजन. समरी सोबत आपण या चॅप्टरमध्ये जेवढे प्रॅक्टिस सेट आहे आणि जेवढे प्रॉब्लेम सेट आहे त्यामधले सगळे क्वेश्चन्स आपण 100% सॉल्व्ह करणार आहोत. तर मग चला चॅप्टर सुरू करूया विथ फर्स्ट टॉपिक, व्हॉट इज कोऑर्डिनेट जॉमेट्री. कोऑर्डिनेट जॉमेट्री. आता कोऑर्डिनेट जॉमेट्री म्हणजे काय याचा आपण शब्दशः अर्थ समजून घेऊया. फर्स्ट आहे जॉमेट्री. जॉमेट्री म्हणजे काय हे तर तुम्हाला माहिती. तुम्हाला इनफॅक्ट 2 सब्जेक्ट आहे, एक आहे अल्जेब्रा, एक आहे जॉमेट्री. जॉमेट्रीमध्ये आपण कसला अभ्यास करतो, जॉमेट्रीमध्ये आपण अभ्यास करतो पॉईंट्सचा, त्यानंतर अजून लाईन्स, कर्व, त्यानंतर डिफरंट सरफेसेस किंवा शेप्स. सरफेसेस आणि शेप्स म्हणजे काय, सर्कल, ट्रायंगल, रेक्टँगल, त्यानंतर इवन 3 डायमेन्शनल सर्फेसेससुद्धा, स्पिअर झाला, क्यूब झाला, अशा ज्या सगळ्या जॉमेट्रिक फिगर किंवा जॉमेट्रिक शेप जे असतात त्याचा अभ्यास आपण जॉमेट्रीमध्ये करतो. करेक्ट. तर जॉमेट्रीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे विथ द हेल्प ऑफ कोऑर्डिनेट्स. म्हणजे स्टडी ऑफ जॉमेट्री विथ द हेल्प ऑफ कोऑर्डिनेट ऑफ अ पॉईंट किंवा कोऑर्डिनेट्स इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेट जॉमेट्री. ठीक आहे, एवढं समजलं. आता कोऑर्डिनेट म्हणजे काय ते अजून आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. बट थोडक्यात काय की जॉमेट्रीचा स्टडी विथ द हेल्प ऑफ कोऑर्डिनेट, तर त्याला तो जो स्टडी असतो त्याला बोलतो कोऑर्डिनेट जॉमेट्री. आता कोऑर्डिनेट म्हणजे काय हे नीट समजून घ्या. कोऑर्डिनेटचं जसं इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं मी तुम्हाला, कोऑर्डिनेटचा अर्थ काय असतो. कोऑर्डिनेट म्हणजे निर्देशक. निर्देशक म्हणजे काय, एखादी गोष्ट ते इंडिकेट करते. काय इंडिकेट करते, त्यासाठी तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये खूप छान एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्झाम्पल असं दिलेलं आहे की काही मुलं क्रिकेट खेळत आहे आणि तिथे एक बुकमध्ये एक अशी बिल्डिंग दाखवलेली आहे. एक बिल्डिंग दाखवली आहे, 3 फ्लोअर्स आहे. त्या बिल्डिंगवरती 1, 2, 3 असे काही फ्लोअर्स आहे आणि प्रत्येक फ्लोअरवरती असे हाऊसेस दाखवलेले, 5 घरं दाखवले आहे. डोअर आणि विंडो ह्या टाईपमध्ये काहीतरी दिलेलं आहे. सो लेट्स से असे 3 फ्लोअर्सची बिल्डिंग आहे आणि प्रत्येक फ्लोअरवरती असे 5 प्लेसेस किंवा 5 हाऊसेस दाखवलेले आहे. तर तिथे एक व्हिजिटर येतं आणि ते व्हिजिटर एका पर्टिक्युलर पर्सनचं घर विचारतात की याचं लोकेशन कोणतं आहे किंवा या एवढ्या घरांमधलं याचं घर कोणतं आहे. तर तिथे एक मुलगा उभा असतो, तो सांगतो की ते घर 2nd फ्लोअर आहे. दिस इज 1st, 2nd, 3rd. लेट्स से दिस इज 1st, 2nd अँड 3rd. मग तो सांगतो की त्यांचं जे घर आहे ना ते 2nd फ्लोअरवरती आहे. मग तो व्हिजिटर बोलतो ओके 2nd फ्लोअरवर आहे, पण मग तिथे तर मला 5 घरं दिसत आहे किंवा 5 विंडोज दिसत आहे. मग याच्यामधलं नेमकं कोणतं, हे इथे जाऊ, इथे जाऊ, इथे जाऊ, इथे जाऊ का इथे जाऊ, तो विचारतो. मग तो मुलगा सांगतो 2nd फ्लोअरवरती लेफ्ट ऑर राईट काहीतरी मेन्शन करतो. लेट्स से हे घर आहे. सो तो सांगतो 2nd फ्लोअरवरती लेफ्टनी जे 3rd घर असणार आहे, 3rd हाऊस जे असणार आहे ते हाऊस त्या व्यक्तीचं आहे. ठीक आहे. मग त्यानंतर त्या व्हिजिटरला एक्झॅक्टली कळतं की मला कुठे जायचं आहे. म्हणजे यामध्ये ज्यावेळेस आपल्याला ह्या हाऊसचं लोकेशन माहिती करायचं होतं त्यासाठी आपल्याला 2 नंबर्स समजून घेणं गरजेचं होतं. एक तर कोणत्या फ्लोअरवर राहतोय, कोणत्या फ्लोअरवर राहतोय म्हणजे 2nd फ्लोअरवर राहतोय, त्यानंतर या फ्लोअरवरती किती नंबरचं घर आहे. म्हणजे ह्या फ्लोअरवर तो आला, त्यानंतर 1, 2, 3 नंबरचं हाऊस. सो त्याला 2 नंबरच्या 2 नंबरच्या हेल्पनी त्याला ह्या घराचं लोकेशन समजलेलं आहे. एकतर 2nd फ्लोअरवर जा, त्यानंतर 3rd प्लेसला. समजलं काय सांगते मी, की म्हणजे कोणत्याही एखाद्या पॉईंटचं किंवा एखाद्या ठिकाणाचं जर लोकेशन समजायचं असेल तर इथे त्याला 2 गोष्टींची गरज पडली, 2 नंबरची इथे गरज पडली. 2nd फ्लोअर आणि 3rd फ्रॉम लेफ्ट या 2 गोष्टींची त्याला इथे गरज पडली. हे एक टेक्स्टबुकमधलं एक्झाम्पल झालं. त्यानंतर इव्हन दुसरं एक रिअल लाईफमधलं एक्झाम्पल आहे की ज्यावेळेस तुम्ही मूव्ही बघायला जाता किंवा सिनेमा हॉल, सिनेमा थिएटरमध्ये जाता, तुमच्याकडे तिकीट असतं. त्या तिकीटवरती एक पर्टिक्युलर नंबर लिहिलेला असतो. फॉर एक्झाम्पल F6 असा काही नंबर असेल किंवा असा नंबर असेल रो F आणि सीट नंबर 6 असा काही नंबर असेल. तर याचा अर्थ काय असतो, तुमच्याकडे तुम्हाला तिकीट मिळालं, तुम्ही त्याच्यावरती नंबर रीड केला F6. मग तुम्ही काय करता, तुम्ही बघता अशा काही रोज असतात, सीट्सच्या अशा काही रोज असतात, बरोबर. लेट्स से ही A रो आहे, B, C, D, E आणि F. मग तुम्ही चेक करता F रो कोणते आहे, 1, 2, 3, 4, 5, 6. मग तुम्ही असे इथे येता, F रोपर्यंत तो पोहोचले. त्यानंतर 6 म्हणजे फॉर एक्झाम्पल सीटचा नंबर आहे 6. मग तुम्ही इथे चेक करता, अच्छा ही F रो आहे, यामध्ये 6th प्लेस कोणते आहे, मे बी लेफ्ट असेल, लेफ्टपासून असेल किंवा राईटपासून असेल, आपण अजून करू की ह्या साईडने आहे. सो सपोज ही ती प्लेस आहे, मग हे तुमचं सीट असणार आहे F6. मग तुम्ही इथे जाऊन बसणार. म्हणजे इथे सुद्धा ह्या सीटचं लोकेशन समजून घेण्यासाठी तुम्हाला 2 नंबर्सची गरज होती. एक तर काय A, B, C, D, E, F म्हणजे ही रो, बरोबर. हे रोज असताना व्हर्टिकल या डायरेक्शनला ज्या लाईन्स असतात याला आपण रो बोलतो आणि व्हर्टिकल जे असतात त्याला बोलतो आपण कॉलम जनरली.
तर यामध्ये तुम्हाला एफ रो पर्यंत पोहोचले तुम्ही, 1 नंबर लागला. त्यानंतर इथे सुद्धा हॉरिझॉन्टली सुद्धा तुम्हाला चेक करावं लागले की कोणता सीट नंबर माझा आहे. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला ह्या सीटचं पोझिशन डिस्क्राईब करण्यासाठी किंवा या सीटचं पोझिशन लोकेट करण्यासाठी तुम्हाला 2 नंबरची गरज लागली. इथे सुद्धा 2 नंबरची गरज लागली, इथे सुद्धा 2 नंबरची गरज लागली. यानंतर अजून एक एक्झाम्पल आहे. तुम्ही जॉग्राफीमध्ये शिकले आहात. इवन तुम्ही ज्यावेळेस मॅप यूज करता, गुगल मॅप यूज करता, तर एकदा तुम्ही गुगल मॅपवरती GPS कॉर्डिनेट्स बघा. मॅपमध्ये जे प्रत्येक ठिकाण आहे, म्हणजे प्रत्येक कॉन्टिनेंट झालं, प्रत्येक स्टेट झालं, आपलं महाराष्ट्र स्टेट झालं किंवा तुमची सिटी झाली किंवा तुमचं घराचं लोकेशन झालं, हे सगळे डिस्क्राईब करण्यासाठी किंवा वर्ल्ड मॅपवरती ते कुठे असणार आहे ते दाखवण्यासाठी, ते जे ठिकाण आहे किंवा ती जी प्लेस आहे ती मेन्शन करण्यासाठी काही पॉईंट्सचा किंवा सेट ऑफ पॉईंट्सचा यूज केला जातो. त्याला बोलता कोऑर्डिनेट. आता हे सेट ऑफ पॉईंट्स काय असतात? तुम्ही जॉग्राफीमध्ये 2 टर्म शिकल्यात, एक आहे लॅटिट्यूड आणि एक आहे लॉंगिट्यूड. तर लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूडचा यूज करून सपोज हे एक प्लेस आहे, या प्लेसची आपल्याला पोझिशन वर्ल्ड मॅपमध्ये कुठे आहे ते सांगायचं आहे किंवा ही जी प्लेस आहे वर्ल्ड मॅपमध्ये कुठे आहे ते आपल्याला डिसाईड करायचं. त्यासाठी ही जी प्लेस आहे हिचे कॉर्डिनेट्स दिलेले असते आपल्याकडे. कॉर्डिनेट्स म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल इतके डिग्री नॉर्थला आहे किंवा मग इतके डिग्री ईस्टला आहे, या टाईपमध्ये काहीतरी सेट ऑफ पॉईंट्स दिलेले असेल. म्हणजे हे जे सेट ऑफ पॉईंट्स असतात म्हणजे हे कॉर्डिनेट दिलेले असतात. या कॉर्डिनेटचा यूज करून आपण डिसाईड करू शकतो की हे जे प्लेस आहे हे प्लेस वर्ल्ड मॅपवरती कुठे असणार आहे. ओके, तर हे झालं कोऑर्डिनेट. सो थोडक्यात आता तुम्हाला कोऑर्डिनेट्स म्हणजे काय हे नीट समजलं असेल. आपण जसे 3 एक्झाम्पल बघितले. पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं की ज्यावेळेस आपल्याला ते घर डिसाईड करायचं होतं, कोणतं घर आहे किंवा कोणतं हाऊस आहे, त्यासाठी काय आपण बघितलं की सेकंड फ्लोअर आणि सेकंड फ्लोअरवरती लेफ्ट करणं थर्ड हाऊस. म्हणजे हे सेट ऑफ पॉईंट्स होते, याचा यूज करून आपण हे जे हाऊस आहे याची पोझिशन डिसाईड केली. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं F6 म्हणजे एफ रो आणि एफ रो मधलं इथलं 6th सीट. बरोबर, म्हणजे इथे सुद्धा हे सेट ऑफ पॉईंट्स झाले. ह्या प्लेसचं लोकेशन सुद्धा ह्या सेट ऑफ पॉईंट्सने इंडिकेट केलं. तर हे सुद्धा, तर याच पद्धतीने हे जे नंबर्स आहे किंवा हे जे सेट ऑफ पॉईंट्स आहे हे आहे कोऑर्डिनेट. म्हणजे कोऑर्डिनेट म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्या लोकेशनची किंवा एखाद्या प्लेसची पोझिशन डिसाईड करण्यासाठी जो सेट ऑफ पॉईंट्स यूज केला जातो त्याला बोलता कोऑर्डिनेट. आता हे कोऑर्डिनेट आपल्याला जॉमेट्रीमध्ये बघायचं आहे की जॉमेट्रीमध्ये कोऑर्डिनेट्स काय असणार आहे. तर जसं आधी आपण डिस्कस केलं, पण जॉमेट्री म्हणजे इथे पॉईंट आणि लाईनच कन्सिडर करणार. तर आपण कोऑर्डिनेट फॉर अ पॉईंट सगळ्यात आधी बघूया. कोऑर्डिनेट फॉर अ पॉईंट. तर कोऑर्डिनेट फॉर अ पॉईंट म्हणजे काय? सपोज हा एक प्लेन आहे, ह्या प्लेनमध्ये हा एक पॉईंट आहे. ओके, आता हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटची मला पोझिशन डिसाईड करायची की हा पॉईंट कुठे आहे किंवा ह्या प्लेनमध्ये हा पॉईंट एक्झॅक्टली कोणत्या पोझिशनला आहे हे मला डिसाईड करायचं. मग ते मी कसं डिसाईड करणार? तर ते डिसाईड करण्यासाठी आपल्याला घ्यावा लागतो रेफरन्स. कशाचा रेफरन्स घ्यावा लागतो? 2 म्युच्युअली परपॅन्डिक्युलर लाईनचा. परपॅन्डिक्युलर लाईन समजतं ना, एकमेकांना 90 डिग्रीमध्ये कट करतात, त्या लाईनला बोलतो परपॅन्डिक्युलर, म्युच्युअली परपॅन्डिक्युलर लाईन. तर त्यासाठी आपण 2 म्युच्युअली परपॅन्डिक्युलर लाईनचा रेफरन्स घेतो किंवा यूज करतो. त्यामध्ये ही जी हॉरिझॉन्टल लाईन असेल याला आपण बोलतो एक्स ॲक्सिस आणि त्याला परपॅन्डिक्युलर जी व्हर्टिकल लाईन असेल त्याला बोलतो आपण वाय ॲक्सिस. हे तुम्हाला माहिती आहे, एक्स ॲक्सिस काय असतं, वाय ॲक्सिस काय असतं. तर अशा 2 लाईनचा यूज करतो आपण. आणि त्यानंतर ह्या लाईनच्या रेफरन्सने हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटची पोझिशन काय असणार आहे. ठीक आहे, हा पॉईंट आहे, या पॉईंटचं पोझिशन विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस काय असणार आहे ते डिस्क्राईब करण्यासाठी आपण काही नंबर्स इथे लिहिणार आहोत. आणि हे जे नंबर्स असणार आहे किंवा हे जे सेट ऑफ पॉईंट्स असणार आहे, हा जो सेट ऑफ पॉईंट आहे यालाच काय बोलता? हा जो दिलेला पॉईंट आहे, लेट्स से पॉईंट ए, तर ह्या ए पॉईंटचे झाले कोऑर्डिनेट्स. काय म्हणता याला? ए पॉईंटचे कोऑर्डिनेट्स. समजलं? कोऑर्डिनेट म्हणजे काय? कोऑर्डिनेट म्हणजे ए पॉईंटची पोझिशन कुठे आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ते इंडिकेट करण्यासाठी जो सेट ऑफ पॉईंट्स असणार किंवा सेट ऑफ नंबर्स असणार आहे त्याला बोलता ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट. आता आपण हे कोऑर्डिनेट विथ रेफरन्स टू कोऑर्डिनेटकडे मूव्ह होण्याआधी आपण ॲक्सिस काय असतं, त्यानंतर ओरिजिन काय असतं, कोऑर्डिनेट काय असतं, या सगळ्या गोष्टी समजून घेऊया. फर्स्ट ॲक्सिस. आता आपल्याला बघायचं आहे ॲक्सिस. आपण 2 ॲक्सिस बघणार आहोत, एक आहे एक्स ॲक्सिस, दुसरा आहे वाय ॲक्सिस. ॲक्सिसचं प्लुरल आहे ॲक्सिस. ओके, तर आता एक्स ॲक्सिस म्हणजे काय? जर सपोज तुम्ही प्लेनमध्ये एक हॉरिझॉन्टल नंबर लाईन ड्रॉ केली. ओके, एक हॉरिझॉन्टल नंबर लाईन ड्रॉ केली, तर ही जी हॉरिझॉन्टल नंबर लाईन असते हिला बोलतं एक्स ॲक्सिस. ओके, नंबर लाईन म्हणजे काय आठवते? नंबर लाईन म्हणजे एक अशी लाईन असते ज्यामध्ये सेंटरला 0 असतो, त्यानंतर त्याच्या राईट साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि लेफ्ट साईडला सगळे निगेटिव्ह नंबर्स असतात. तर अशी जी लाईन असते हिला आपण बोलतो नंबर लाईन. नंबर्स लिहिलेले आहे या लाईनला बोलतात नंबर लाईन. तशी हॉरिझॉन्टल नंबर लाईन जी असते तिला बोलतात एक्स ॲक्सिस. त्यानंतर या एक्स ॲक्सिसला एक परपॅन्डिक्युलर लाईन जर मी ड्रॉ केली, परपॅन्डिक्युलर अनदर नंबर लाईन ड्रॉ केली,
तर ही जी नंबर लाईन आहे ही परपेंडिक्युलर नंबर लाईन किंवा वर्टिकल नंबर लाईन जी असणार आहे या वर्टिकल नंबर लाईनला बोलतं वाय ॲक्सिस. ओके, आता ही सुद्धा एक नंबर लाईन आहे, त्यामुळे यावरती नंबर्स कसे असणार आहे, एक साईडला 0, त्यानंतर एक साईडला पॉझिटिव्ह नंबर्स, एका साईडला निगेटिव्ह नंबर्स. तर वर्टिकल नंबर लाईनच्या वरच्या साईडला म्हणजे अप साईडला आपण पॉझिटिव्ह नंबर्स दाखवतो आणि खालच्या साईडला डाऊन साईडला जे इथे जी पोझिशन आहे त्याला आपण निगेटिव्ह नंबर्सनी ती डिनोट करू. समजलं? तर ही जी हॉरिझॉन्टल नंबर लाईन आहे हिला ॲक्सिस एक्स ॲक्सिस बोलता, वर्टिकल नंबर लाईन आहे तिला वाय ॲक्सिस बोलता. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस एकमेकांना नेहमी म्युच्युअली परपेंडिक्युलर असतं, म्हणजे इथे हा जो अँगल आहे हा अँगल 90 डिग्री प्रत्येक वेळेस फॉर्म होणार आहे. ओके, त्यानंतर ह्या दोन लाईन जिथे मीट होतं म्हणजे हा जो 0 आपण लिहिलेला आहे ना, तर ह्या दोन लाईन एकमेकांना ज्या पॉईंटला परपेंडिक्युलर असतात किंवा ज्या ठिकाणी त्या दोन्ही ॲक्सिस एकमेकांना इंटरसेक्ट करतात ॲट 90 डिग्री, हा जो पॉईंट असतो याला बोलतं ओरिजिन. याला काय बोलता? ओरिजिन. समजलं? ॲक्सेस म्हणजे काय? ॲक्सेस म्हणजेच काय, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस म्हणजे काय, असा दोन नंबर लाईनच असतात. एक्स ॲक्सिस म्हणजे हॉरिझॉन्टल नंबर लाईन, वाय ॲक्सिस म्हणजे वर्टिकल नंबर लाईन. हे जे दोन नंबर लाईन ह्या दोन नंबर लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, म्हणजे परपेंडिक्युलर असतात म्हणजे इथे फॉर्म होणारा अँगल असतो 90 डिग्री आणि हे दोन्ही ॲक्सेस ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होत आहे हा जो पॉईंट असतो याला बोलता ओरिजिन. ओके, समजलं? ओरिजिन म्हणजे काय, तो हा जो ओरिजिन आहे हा ओरिजिन आपण डिनोट करतो विथ लेटर कॅपिटल ओ. कॅपिटल ओने आपण हा ओरिजिन नेहमी दाखवतो. क्लिअर इथपर्यंत? तर आपण ॲक्सेस बघितलं, त्यानंतर ओरिजिन पण बघितलं. आता आहे कोऑर्डिनेट प्लेन. कोऑर्डिनेट प्लेन म्हणजे काय, ह्या ज्या दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर लाईन्स असतात किंवा हे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ह्या ज्या दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर लाईन्स आहे त्यामुळे जो 2D सरफेस फॉर्म होते किंवा 2 डायमेन्शनल सरफेस जो फॉर्म होते या 2 डायमेन्शनल सरफेसला बोलता कोऑर्डिनेट प्लेन. ओके, याला काय बोलता? कोऑर्डिनेट प्लेन. आता जर तुम्ही बघितलं हा जो प्लेन आहे ह्या दोन ॲक्सिसमुळे हा प्लेन 4 पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे. 1 2 3 4 दिसते तुम्हाला? दोन ॲक्सिस आहे त्यामुळे 1 2 3 4 अशा 4 पार्ट्समध्ये हा जो प्लेन आहे हा प्लेन डिवाइड झालेला आहे. तर यामधला हा जो प्रत्येक पोर्शन असतो म्हणजे हा एक पोर्शन, हा एक पोर्शन, हा एक पोर्शन किंवा हा एक पोर्शन, या प्रत्येक पोर्शनला बोलता क्वाड्रंट. त्याला काय बोलता? क्वाड्रंट. ओके, तर हा एक क्वाड्रंट झाला, त्यानंतर हा एक क्वाड्रंट झाला, हा सुद्धा एक क्वाड्रंट झाला आणि हा सुद्धा एक क्वाड्रंट झाला. मग त्यासाठी क्वाड्रंट्समध्ये आता हे तर 4 क्वाड्रंट झाले, मग कोणता क्वाड्रंट कसा ओळखायचा, म्हणून या क्वाड्रंट्सला काही नंबर सिस्टीम आहे. नंबर सिस्टीम आहे म्हणजे या क्वाड्रंट जे आहे या क्वाड्रंट्सला काही नंबर्स दिलेले आहे. 1 2 3 अँड 4. याला बोलता फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. ओके, आता हे जे नंबर्स आहे 1 2 3 4 यासाठी आपल्याला हेच कन्व्हेन्शन फॉलो करायचे. आपल्याला हे जे क्वाड्रंट्स आहे हे क्वाड्रंट्स नेहमी ह्या सिक्वेन्सनी आपल्याला कन्सिडर करायचे. म्हणजे हा पहिला असणार आहे, हा दुसरा असणार आहे, हा तिसरा असणार आहे, हा चौथा असणार आहे. असं नाही की हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे, हा फोर्थ. नाही, आपल्याला नेहमी हीच डायरेक्शन फॉलो करायची. आता ही डायरेक्शन कोणती बघा, आपण नंबर्स कसे दिले, ह्या डायरेक्शनने दिले, बरोबर. दिस इज व्हॉट, दिस इज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे क्वाड्रंटचे जे नंबरिंग आहे, क्वाड्रंटचे नंबरिंग आपण नेहमी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननेच करतो. इथे फर्स्ट लिहायचा, फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फरक समजतो. क्लॉकवाईज म्हणजे काय, ही दिशा, आपले जे घड्याळ असतं घड्याळाचे काटे त्या दिशेने फिरताना, असे फिरताना, सो दिस इज क्लॉकवाईज. म्हणजे जर आपण असं कन्सिडर केलं तर ही डायरेक्शन झाली क्लॉकवाईज डायरेक्शन. बट आपण उलटी डायरेक्शन कन्सिडर करतो म्हणजे ही जी ऑपोजिट डायरेक्शन असते त्याला बोलतं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणून क्वाड्रंट जे आहे क्वाड्रंट्स नेहमी आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननेच नेहमी आपण त्याला नंबरिंग करतो. आणि हे जे नंबरिंग असतात जनरली हे रोमन नंबर्समध्ये केलं जातं. म्हणजे 1 2 3 4 हे जे लिहिलेलं आहे हे आपण रोमन नंबर्समध्ये मेन्शन करतो जनरली. ओके, तर याला बोलता क्वाड्रंट. लक्षात राहील क्वाड्रंट म्हणजे काय. क्वाड्रंट म्हणजे दोन ॲक्सिसमुळे हा प्लेन जो आहे हा 4 पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे, त्यामधला हा प्रत्येक इंडिव्हिज्युअल पार्ट असतो त्याला बोलतो क्वाड्रंट. क्वाड्रंट 4 क्वाड्रंट आहे त्याच्यासाठी आपण नंबरिंग फॉलो करतो. नंबरिंग कसं फॉलो करतो, 1 2 3 4 ही जी नंबरिंग आहे ही नंबरिंग नेहमी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननेच आपल्याला बघायची असते. हे यामध्ये आपण यामध्ये हे स्टँडर्ड आहे. म्हणजे आपल्याला फर्स्ट क्वाड्रंट म्हटलं नेहमी हाच फर्स्ट क्वाड्रंट असणार आहे, सेकंड म्हटलं नेहमी हाच सेकंड असणार आहे. त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की नंबरिंग आपण नेहमी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने म्हणजे ह्या पद्धतीने आपण क्वाड्रंट्स नंबर करणार आहोत. कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट इन द प्लेन. आता आपल्याला काय शिकायचं आहे की
एखादा पॉईंट असेल प्लेनमध्ये त्याचे कोऑर्डिनेट्स कसे फाइंड आउट करायचे. तर हा पॉईंट इथे असेल, इथे असेल, इथे असेल, इथे असेल, कोणत्याही पोझिशनला जर पॉईंट असेल प्लेनमध्ये त्याचा कोऑर्डिनेट काय असणार ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपण काय करूया, एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. सपोज तो पॉईंट आहे इथे, ठीक आहे. या ठिकाणी एक पॉईंट आहे, त्या पॉईंटला आपण नाव देऊ ए. आपल्याला काय फाइंड आउट करायचे, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ए. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ए. तर जसं आपण आधी पण डिस्कस केलं, ज्यावेळेस आपण पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड करतो त्यावेळेस आपण पॉईंटचे कोऑर्डिनेट नेहमी विथ रेफरन्स टू एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस फाइंड आउट करतो. म्हणजेच ज्यावेळेस हा जो एची जी पोझिशन असणार ही पोझिशन आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसच्या रेफरन्सनी आपण मेन्शन करणार आहोत. त्यासाठी पहिली स्टेप काय असते, जो पॉईंट आहे ना त्या पॉईंटवरनं सगळ्यात आधी एक्स ॲक्सिसवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा, वाय ॲक्सिसवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. परपेंडिक्युलर ड्रॉ करता येतो, परपेंडिक्युलर म्हणजे स्ट्रेट लाईन की जी एक्स ॲक्सिसला 90 डिग्रीमध्ये मीट होणार आहे. सो दॅट इज परपेंडिक्युलर. तर आपण काय करू, इथे एक परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. सगळ्यात आधी एक्स ॲक्सिसवरती हा अँगल झाला 90 डिग्री. ओके, परपेंडिक्युलर आहे त्यामुळे सपोज इथे ते मीट करत आहे पॉईंट बीला. त्याच पद्धतीने वाय ॲक्सिसवरती सुद्धा आपण काय करणार, परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहोत. ओके, इथे असणार आहे परपेंडिक्युलर. दिस इज लेट्स से दिस इज पॉईंट सी 2. 2 परपेंडिक्युलर ड्रॉ केला. आता ही जी परपेंडिक्युलर लाईन आहे ही ॲक्सिस एक्स ॲक्सिसला कुठे मीट होते, इथे 5 ह्या पॉईंटला मीट होते ना. इथे नंबर किती आहे 5. इथे ती कुठे मीट होते, या पॉईंटला. इथे नंबर किती आहे 2. तर पॉईंट एचे कोऑर्डिनेट्स काय असतात, पॉईंट एचे कोऑर्डिनेट जे आहे ते आपण नेहमी ब्रॅकेटमध्ये लिहितो, राऊंड ब्रॅकेट असते. त्यानंतर 2 ॲक्सिस आहे त्यामुळे 2 रेफरन्स असणार आहे, 2 नंबर्स असणार आहे. यामध्ये पहिला जो नंबर असतो, पहिला नंबर नेहमी आपण एक्स ॲक्सिसचे करस्पॉन्डिंग जो नंबर असतो तो लिहितो. इथे एक्स ॲक्सिसचे करस्पॉन्डिंग नंबर किती आहे 5. सेकंड नंबर असतो नेहमी वाय ॲक्सिसचे करस्पॉन्डिंग जो नंबर आहे तो वाय ॲक्सिसचे करस्पॉन्डिंग नंबर आहे 2. तर 5,2 हे झाले ए पॉईंटचे कोऑर्डिनेट. ए पॉईंटचे कोऑर्डिनेट काय झाले 5,2. समजलं. तर अशा पद्धतीने आपल्याला नेहमी कोऑर्डिनेट्स आपल्याला लिहायचे असतात. कोऑर्डिनेट्स लिहिताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण ज्या वेळेस हे नंबर्स लिहितो ना, तर हा पहिला जो असतो हा नेहमी एक्स कोऑर्डिनेट असतो, याला काय बोलता एक्स कोऑर्डिनेट. आणि दुसरा जो नंबर असतो त्याला बोलता वाय कोऑर्डिनेट. कारण आपण हा एक्स ॲक्सिसच्या रेफरन्सने घेतलेला आहे म्हणून एक्स कोऑर्डिनेट. हा जो आहे हा वाय ॲक्सिसच्या रेफरन्सने घेतला म्हणून त्याला बोलता वाय कोऑर्डिनेट. प्लस अजून एक कंडिशन, ज्यावेळेस आपण हे नंबर्स लिहितो ब्रॅकेटमध्ये तर आपल्याला ही ऑर्डर किंवा हा सिक्वेन्स नेहमी मेन्शन करायचा असतो. एक्स कोऑर्डिनेट सगळ्यात आधी येतो आणि नंतर येतो वाय कोऑर्डिनेट. जर आपण या पोझिशन इंटरचेंज केला तर आपल्या पॉईंटचा मिनिंग बदलणार आहे. सपोज आता हा 5,2 होता, सपोज जर मी लिहिताना असं लिहिला 2,5 2,5 असं जर लिहिलं तर याचा अर्थ काय की एक्स कोऑर्डिनेट 2 आहे, वाय कोऑर्डिनेट 5 आहे. एक्स कोऑर्डिनेट 2 म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट 2, वाय कोऑर्डिनेट 5 म्हणजे वाय ॲक्सिसवरचा पॉईंट 5. म्हणजे हा पॉईंट कुठे असणार आहे, ज्यावेळेस तुम्ही इथे जर एक पॉईंट असेल इथून परपेंडिक्युलर ड्रॉ केली ती इथे एक्स ॲक्सिसला 2 मध्ये मीट होते, इथून परपेंडिक्युलर ड्रॉ केली ती वाय ॲक्सिसला 5 मध्ये मीट होते. म्हणजे हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स असणार आहे 2,5. त्यामुळे जर आपण ही ऑर्डर किंवा हा सिक्वेन्स जर चेंज केला तर आपला पॉईंटसुद्धा चेंज होणार आहे. त्यामुळे पॉईंटचं एक्झॅक्ट ॲक्युरेट डिस्क्रिप्शन करण्यासाठी आपल्याला नेहमी हे फॉलो करायचं आहे की पहिल्यांदा आपण एक्स कोऑर्डिनेट लिहितो आणि नंतर आपण वाय कोऑर्डिनेट लिहितो. आणि आपण यामध्ये एक पर्टिक्युलर ऑर्डर फॉलो करतो ना, म्हणून याला बोलतो ऑर्डर्ड पेअर. याला काय बोलतं ऑर्डर्ड पेअर. पेअर आहे ओके, ऑर्डर्ड आहे, आपल्याला ऑर्डर नेहमी फॉलो करायचे म्हणून त्याला बोलतं ऑर्डर्ड पेअर. तर अशा पद्धतीने आपण कोणत्याही पॉईंटचा कोऑर्डिनेट फाइंड आउट करू शकतो. अजून एक एक्झाम्पल घेऊ. लेट्स से एक पॉईंट आहे, आपण इथे घेऊ तो पॉईंट. सपोज इथे एक पॉईंट आहे, ठीक आहे, हा पॉईंट आहे, टी हा पॉईंट आहे. टी पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. तर आपण सगळ्यात आधी काय करणार, टी पॉईंट एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ करा, वाय ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ करा. तर बघा एक्स ॲक्सिसवरती ज्यावेळेस आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करू अशा पद्धतीने येणार आहे. वाय ॲक्सिसवरती ज्यावेळेस आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करू त्यावेळेस तो अशा पद्धतीने येणार आहे. ठीक आहे. आता हे मी एक्झॅक्ट स्केल नाही घेतलेले, अप्रॉक्सिमेट डिस्टन्सेस घेतलेले आहे, त्यामुळे थोडंफार खालीवर होणार आहे ते. बट जस्ट एक्झाम्पल समजून घेण्यासाठी मी सांगते की हा पॉईंट आहे, इथून आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला एक्स ॲक्सिसवर, इथे परपेंडिक्युलर ड्रॉ केला वाय ॲक्सिसवरती. मग आता हा जो टी पॉईंट आहे, टी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहे, एक्स ॲक्सिसवर बघा हा कुठे मीट होतोय 4ला, तर पहिला नंबर नेहमी एक्स कोऑर्डिनेट असतो. वाय ॲक्सिसला बघा कुठे मीट होतोय -3ला.
दुसरा नंबर असतो नेहमी वाय कोऑर्डिनेट. म्हणून टी ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय झाले 4,-3. जर सपोज तुम्हाला असं दिलं असेल की एक पॉईंट आहे टी, त्याचे कोऑर्डिनेट्स आहे 4,-3. म्हणजे काय, तर याचा अर्थ असा असतो की एक्स कोऑर्डिनेट आहे 4, वाय कोऑर्डिनेट आहे 3. म्हणजे हा कुठे लाय करणार आहे की एक्स. मग ह्या केसमध्ये सपोज तुमच्याकडे कोऑर्डिनेट दिलेला आहे, तुम्हाला पोझिशन फाइंड करायची असेल तर असा विचार करायचा x4 असेल आणि y-3. x4 म्हणजे पॉझिटिव्ह साईड, सो इथे याच्याशी करस्पॉन्डिंग एक नंबर असणार आहे. -3 म्हणजे y-3 म्हणजे इथे. सो ह्या दोन्ही लाईन कुठे मीट होणार, इथे. म्हणून हा जो पॉईंट आहे हा पॉईंट टी इंडिकेट करतोय. म्हणजे पॉईंट टीचं लोकेशन जे आहे ते पॉईंट टीचं लोकेशन इथे असणार आहे. समजलं कशा पद्धतीने आपण कोऑर्डिनेट फाइंड आउट करतो. सोपं आहे. आता आपण नेक्स्ट बघूया की डिफरंट क्वाड्रंटसाठी हे जे आपण जे ऑर्डर पेअर फाइंड करतो किंवा मग कोऑर्डिनेट फाइंड आउट करतोय त्याचे साइन्स काय असणार आहे. एक कोऑर्डिनेट प्लेन आपण इथे कन्सिडर करतोय. तर बघा, आपण इथे जो प्लेन कन्सिडर करतो याला आपण कोऑर्डिनेट प्लेन बोलतोय. तर ह्या कोऑर्डिनेट प्लेनला अजून एक नाव आहे. म्हणजे कधी कधी क्वेश्चनमध्ये कोऑर्डिनेट प्लेन मेन्शन केलं असतं किंवा कार्टेशियन प्लेन असा सुद्धा वर्ड असतो, कार्टेशियन प्लेन. तर ह्या दोघांचा अर्थ सारखाच आहे. आता हे कार्टेशियनचा अर्थ काय की एक ॲक्च्युअली एक फ्रेंच मॅथमॅटिशियन होते की ज्यांनी ही कोऑर्डिनेट सिस्टीम प्रपोज केली. ओके, तर त्यांचं नाव होतं ठीक आहे, याचा प्रोनाऊन्सिएशन आहे डेकार्ट, बट याचं स्पेलिंग आहे असं. तर यामधलं हे जे कार्टस हा जो वर्ड आहे ना, याच्यावरून हे कार्टेशियन हे नाव आलेलं आहे. ओके, तर हे जे मॅथमॅटिशियन होते डेकार्ट, तर त्यांच्या नावावरनं ही कार्टेशियन हा शब्द आला आणि ह्या कार्टेशियनवरनं त्याचा प्लेन म्हणून कार्टेशियन प्लेन आपण बऱ्याचदा यूज करतो. म्हणजे कधी क्वेश्चनमध्ये कोऑर्डिनेट प्लेन असेल किंवा कार्टेशियन प्लेन असेल, दोघांचा अर्थ सारखाच आहे. नाहीतर तुम्हाला असं वाटेल की कार्टेशियन म्हणजे काय वेगळ्या टाईपचा प्लेन आहे का, नाही. कोऑर्डिनेट प्लेनलाच कार्टेशियन प्लेन बोलतात. तर ठीक आहे, आता हे नावाचं तर झालं. आपण आता बघूया की प्रत्येक क्वाड्रंटमध्ये पॉईंट्स असतील तर त्या पॉईंटसाठी काय साइन कन्व्हेन्शन असणार आहे. सपोज आपण आता बघा, सगळ्यात आधी एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे. ही एक नंबर लाईन आहे, ही एक नंबर लाईन आहे. इथे ओरिजिन आहे. या साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर, या साईडला निगेटिव्ह नंबर. नेहमी लक्षात ठेवा, या साईडला पॉझिटिव्ह नंबर, या साईडला निगेटिव्ह असतात. जी वर्टिकल लाईन असते किंवा वाय ॲक्सिस असतो, वाय ॲक्सिसच्या ओरिजिनच्या वरच्या साईडला अप साईडला सगळे पॉझिटिव्ह असतात आणि खालच्या साईडला सगळे निगेटिव्ह नंबर असतात. म्हणजे हे पॉझिटिव्ह आय मीन राईट साईड आणि अप साईड पॉझिटिव्ह, लेफ्ट साईड आणि डाऊन साईड ह्या दोन निगेटिव्ह असतात. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर क्वाड्रंट असतात. आपल्याकडे 4 क्वाड्रंट असतात कारण 4 पार्टमध्ये हा प्लेन डिवाइड झालेला आहे. तर क्वाड्रंटसाठी आपण नेहमी रोमन नंबर्स यूज करतो आणि आपण सिक्वेन्स कसा फॉलो करतो, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. त्यामुळे हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड क्वाड्रंट आहे, थर्ड क्वाड्रंट आणि हा आहे फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे, एवढ्या गोष्टी आपण ऑलरेडी बघितल्या. आता या डिफरंट क्वाड्रंटसाठी जर पॉईंट्स त्या क्वाड्रंटमध्ये लाय होत असेल तर त्यासाठी काय साइन कन्व्हेन्शन आपल्याला फॉलो करायचं असतं. तर सपोज एक पॉईंट इथे, ठीक आहे, हा एक पॉईंट आहे. आता ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहे. कोऑर्डिनेट्स लिहिताना आपण नेहमी 2 नंबर्स लिहितो. एक असतो एक्स कोऑर्डिनेट, एक असतो वाय कोऑर्डिनेट. एक्स कोऑर्डिनेट म्हणजे या पॉईंटपासून ज्यावेळेस आपण एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ करू, इथे तो कुठे मीट होतो 2ला, त्यामुळे एक्स कोऑर्डिनेट 2. आणि ज्यावेळेस मी या साईडला परपेंडिक्युलर ड्रॉ करेल त्यावेळेस तो कुठे मीट होतोय 1ला, म्हणजे इथे असणार आहे वाय 1. सो सपोज हा पॉईंट ए असेल तर एचे कोऑर्डिनेट झाले 2,1. त्याच पद्धतीने अजून एक पॉईंट घेऊ आपण. सपोज तो पॉईंट आहे इथे. हा जो पॉईंट आहे याचा एक्स आणि वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे बघा. एक्स कोऑर्डिनेट म्हणजे एक्सला इथून परपेंडिक्युलर ड्रॉ केली, सपोज ते एक्सला कुठे मीट होते ती परपेंडिक्युलर लाईन. सपोज ही लाईन अशी जर तुम्ही ड्रॉ केली, ही 5ला मीट होते, तर याचा एक्स कोऑर्डिनेट असणार आहे 5. त्याच पद्धतीने ही अशी या इथून परपेंडिक्युलर आपण वाय ॲक्सिसवरती ड्रॉ केला तर ते तो परपेंडिक्युलर कुठे मीट होतं 5ला, त्यामुळे याचा वाय कोऑर्डिनेट आहे 5. ओके, 2 पॉईंट्स आपण घेतले. सपोज हा पॉईंट कुठे होता, लेट्स से इथे आहे. सो दिस इज पॉईंट बी. हा झाला फर्स्ट क्वाड्रंटसाठी. फर्स्ट क्वाड्रंटसाठी आपण 2 पॉईंट कन्सिडर केले. आता आपण सेकंड क्वाड्रंटसाठी सुद्धा एक नंबर घेऊ. सपोज हा पॉईंट इथे आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉईंट लाय करतो ना, हा सेकंड क्वाड्रंट, हा पॉईंट सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. त्याचा एक्स आणि वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे. एक्स ॲक्सिस परपेंडिक्युलर ड्रॉ करा, एक्स ॲक्सिसवरती -5ला मीट होतं, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट -5. इथून परपेंडिक्युलर ड्रॉ करा, वाय ॲक्सिसवरती तो मीट होतोय 1ला. सो दिस इज पॉईंट सी. ठीक आहे, सीचे हे कोऑर्डिनेट आले. याच पद्धतीने तुम्ही अजून एखादा पॉईंट घेऊ शकता, पण आता आपण नेक्स्ट क्वाड्रंटमधला एखादा पॉईंट घेऊ. थर्ड क्वाड्रंटसाठी सपोज मी
हा एक पॉईंट कन्सिडर केला, डी हा पॉईंट कन्सिडर करते. याचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे, एक्स ॲक्सिस हा आहे, हा वाय ॲक्सिस आहे. एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला म्हणजे एक्स ॲक्सिसचा करस्पॉन्डिंग पॉईंट किती आहे -2 आणि वाय ॲक्सिसचा करस्पॉन्डिंग पॉईंटसुद्धा आहे -2. डीचे हे कोऑर्डिनेट झाले. त्यानंतर अजून आपण घेऊया, सपोज इथे हा पॉईंट आहे, या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहे, ई. सपोज ई हा पॉईंट आहे. एक्स ॲक्सिस एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. एक्स ॲक्सिस सो बघा एक्स ॲक्सिस म्हणजे 1 आणि वाय ॲक्सिससाठी करस्पॉन्डिंग पॉईंट आहे -4. तर अशा पद्धतीने आपण या सगळ्या ABCDE या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स इथे फाइंड आउट केलेले आहे. आता जर तुम्ही यामध्ये एक पॅटर्न बघितला तर तुमच्या लक्षात येईल की या कोऑर्डिनेटमध्ये जे आपण कोऑर्डिनेट्स फाइंड केलेला आहे ना, या कोऑर्डिनेट्सचे साइन जे आहे, पहिला नंबर पॉझिटिव्ह आहे, दुसरा नंबर पॉझिटिव्ह, पहिला नंबर पॉझिटिव्ह, दुसरा नंबर पॉझिटिव्ह, म्हणजे इथे साइन कसे फॉलो होत आहे, प्लस प्लस. कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेटसुद्धा पॉझिटिव्ह, वाय कोऑर्डिनेटसुद्धा पॉझिटिव्ह. सेकंड कोऑर्डिनेटमध्ये बघा, एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह आणि वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह. एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह, वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह. इव्हन तुम्ही अजून जरी 2-3 एक्झाम्पल 2-3 पॉईंट्स घेऊन बघा ह्या ह्या कोऑर्डिनेटमध्ये कुठे पण त्याचे कोऑर्डिनेट्स फाइंड करा. त्या कोऑर्डिनेटचे साइन तर नेहमी असेच असणार आहे, एक निगेटिव्ह दुसरा पॉझिटिव्ह. त्यानंतर थर्ड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आणि निगेटिव्ह आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ओके, हे सगळे साइन्स आले करस्पॉन्डिंग क्वाड्रंटचे. तर एखादा पॉईंट फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सपोज एक पॉईंट असेल, त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट जे आहे ते नेहमी पॉझिटिव्हच असणार आहे, दोन्ही कोऑर्डिनेट. जर तो पॉईंट सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह असणार आहे, वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असणार आहे. थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल तर दोन्ही जे कोऑर्डिनेट म्हणजे एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट दोन्ही कोऑर्डिनेट त्याचे निगेटिव्ह असणार आहे. आणि फोर्थ क्वाड्रंटसाठी एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आणि वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह असणार आहे. तर हे साइन जे आहे हे सायन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके, आता हे सायन्स कसे लक्षात ठेवायचे, साइन लक्षात ठेवणं सुद्धा खूप इझी आहे. बघा काय, सपोज मी फर्स्ट क्वाड्रंट कन्सिडर केला. आपण जेव्हा एक्स आणि वाय पॉईंट घेतो फर्स्ट क्वाड्रंटसाठी तर आपण फक्त नंबर लाईनचा हा पोर्शन कन्सिडर करतोय, हा पोर्शन आणि हा पोर्शन, बरोबर. फर्स्ट क्वाड्रंटसाठी ह्या पोर्शनमध्ये सगळे पॉझिटिव्ह नंबर आहे, ह्या पोर्शनमध्ये सुद्धा सगळे पॉझिटिव्ह नंबर आहे, म्हणून ते प्लस प्लस ही साईन आली. सेकंड क्वाड्रंटमध्ये असणारे पॉईंट्स इथे लाय होणार आहे. सेकंड क्वाड्रंटसाठी ज्यावेळेस आपण नंबर लाईन किंवा ॲक्सिसचा रेफरन्स घेतो त्यावेळेस आपण फक्त हा पोर्शन कन्सिडर करतोय आणि हा पोर्शन कन्सिडर करतोय. हा पोर्शन म्हणजे एक्स ॲक्सिस आहे. एक्स ॲक्सिस तर आपल्याला माहिती आहे, एक्स ॲक्सिसवरचा प्रत्येक पॉईंट इथे निगेटिव्ह असणार आहे. हा वाय ॲक्सिसचा पोर्शन आहे, वाय ॲक्सिसवरचा प्रत्येक पॉईंट इथे पॉझिटिव्ह असणार आहे. आपण कोऑर्डिनेट घेताना नेहमी पहिले एक्स कोऑर्डिनेट घेतो, म्हणून इथे सगळे निगेटिव्ह म्हणून निगेटिव्ह, इथे सगळे पॉझिटिव्ह म्हणून इथे पॉझिटिव्ह. त्याच पद्धतीने थर्ड क्वाड्रंटमध्ये आपण एक्स ॲक्सिसचा हा पोर्शन कन्सिडर करणार आणि वाय ॲक्सिसचा हा पोर्शन कन्सिडर करणार आहोत, बरोबर. कोऑर्डिनेट लिहिताना नेहमी एक्स कोऑर्डिनेट पहिले येतो, इथे सगळे निगेटिव्ह असणार म्हणून निगेटिव्ह, इथे सगळे निगेटिव्ह असणार म्हणून इथे सुद्धा निगेटिव्ह. आणि लास्टमध्ये त्याच लॉजिकनी आपण हा पोर्शन आणि हा पोर्शन कन्सिडर करतोय. एक्स ॲक्सिस आहे, सगळे नंबर पॉझिटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्ह, हा वाय ॲक्सिस आहे म्हणून सगळे नंबर निगेटिव्ह म्हणून वाय कोऑर्डिनेट सुद्धा निगेटिव्ह. तर अशा पद्धतीने तुम्ही सायन्स इथे लक्षात ठेवू शकता. समजलं, खूप सोपं आहे. तर अजून यामध्ये बघा, इव्हन तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की पहिला पॉझिटिव्ह आहे, त्याच्या ऑपोजिट इथे निगेटिव्ह असतं, म्हणजे इथे दोन्ही प्लस प्लस, इथे दोन्ही मायनस मायनस, त्यानंतर इथे मायनस प्लस, इथे प्लस मायनस, जे तुम्हाला कन्व्हिनियंट वाटेल त्यावेळी तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. आता हे सायन्स लक्षात ठेवण्याची काय गरज आहे, कारण कधी कधी क्वेश्चन्स असे असतात. सपोज तुम्हाला एक पॉईंट दिलेला आहे, लेट्स से 3,-10 असा एक पॉईंट दिलेला आहे आणि तुम्हाला विचारलं जाते की हा पॉईंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये असणार आहे. ठीक आहे, मग ह्या केसमध्ये तुम्ही काय कन्सिडर करू शकता, सपोज क्यू हा पॉईंट आहे, क्यूचे कोऑर्डिनेट्स आहे 3 आणि -8, मग हा पॉईंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाई होणार आहे. मग त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला काय कन्सिडर करावं लागेल की बघा, हा पहिला आहे एक्स कोऑर्डिनेट आणि हा दुसरा आहे वाय कोऑर्डिनेट. ओके, आता जर तुम्ही ग्राफिकल मेथडने बघायला गेले तर ग्राफच्या रेफरन्स जर तुम्ही बघितलं, x पाहिजे आपल्याला, एक्सची व्हॅल्यू 3 पाहिजे, म्हणजे एक्स इथे असणार आहे, वाय निगेटिव्ह आहे, वाय म्हणजे इथे खालच्या क्वाड्रंटमध्ये इथे असणार आहे, म्हणजे हा पॉईंट इथे येणार आहे. ज्यावेळेस तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ करलात तेव्हा म्हणजे हा पॉईंट इथे येणार आहे, म्हणजे हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये असणार आहे, हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये असणार आहे. तर एवढं करण्यापेक्षा, म्हणजे प्रत्येक वेळेस असं व्हिज्युअलाइज करण्यापेक्षा तुम्ही फक्त इथे सायन्स लक्षात ठेवा की एक्स पॉझिटिव्ह आहे, वाय निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे कोणता झाला, फोर्थ क्वाड्रंट. तर बऱ्याचदा असा क्वेश्चन असतो की विदाउट प्लॉटिंग इट ऑन ग्राफ पेपर किंवा विदाउट ॲक्च्युअली ड्रॉइंग इंडिकेट इन विच क्वाड्रंट दिस पॉईंट विल लाय. म्हणजे आपल्याला सांगितलं असं की ग्राफ प्लॉट नका करू, बट फक्त सांगा की हा पॉईंट कुठे लाय होणार आहे, कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाय होणार आहे. मग त्यावेळेस आपण फक्त हे जे सायन्स आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, या सायन्सच्या रेफरन्सने आपण फक्त सांगू शकतो की हा पॉईंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाय करणार आहे.
तर यावर आधारित अजून आपण काही क्वेश्चन पण सॉल्व्ह करू, जेणेकरून तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली ह्या सायन्सच्या रेफरन्सने आपण क्वाड्रंटमधलं लोकेशन कसं डिसाईड करू शकतो. बोर्डवरती 4 पॉईंट्स लिहिलेले PQ R आणि S. या पॉईंट्स आपल्याला लोकेशन सांगायचे की हे पॉईंट्स कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाय करणार आहे. तर बघा यासाठी नंबर जर तुम्हाला 2 4 2 4 प्रत्येक ठिकाणी 2 4 नंबर घेतलेले आहे. फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईनचा डिफरन्स आहे. मग आता हे जे पॉईंट्स आहे PQRS यांचं लोकेशन कुठे आहे, कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाय करणार आहे ते आपल्याला ते डिसाईड करायचं आहे. आणि कंडिशन अशी आहे की आपल्याला ॲक्च्युअली ते ग्राफवरती प्लॉट करायचं नाही आहे, म्हणजे विदाउट प्लॉटिंग ऑन ग्राफ आपल्याला डिसाईड करायचं आहे की यांचे क्वाड्रंट कोणते असणार. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल, रिकॉल करावं लागेल सायन्स. ओके, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. त्यानंतर सगळ्यात आधी क्वाड्रंट असतो हा नेहमी पहिला, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. हा जो सिक्वेन्स आहे किंवा ही ऑर्डर ही ऑर्डर नेहमी अशीच ठेवायची. 1 2 3 4 ती कधी चेंज नाही करायची. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननेच आपण क्वाड्रंट्स डिसाईड करतो आणि आपण सुरुवात करतो इथून. पहिला क्वाड्रंट इथे असतो. ठीक आहे. त्यानंतर एक्स ॲक्सिस इथे ओरिजिन असतो. एक्स ॲक्सिसचा ही साईड पॉझिटिव्ह नंबर्सनी लिहिलेली असते, इथे निगेटिव्ह नंबर लिहिलेले असतात. वाय ॲक्सिसच्या वरच्या साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर असतात, खालच्या साईडला असतात सगळे निगेटिव्ह नंबर. हे तर आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ह्या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जर एखादा पॉईंट असेल तर त्याचे सायन्स काय असणार आहे, पॉझिटिव्ह. ओके. सेकंड क्वाड्रंटसाठी साईन काय असणार, पहिला नंबर नेहमी आपण एक्सच्या रेफरन्सने घेतो, एवढं लक्षात ठेवायचं. एक्सच्या रेफरन्सने म्हणजे इथे निगेटिव्ह, वायच्या रेफरन्सने म्हणजे पॉझिटिव्ह. इथे दोन्ही नंबर निगेटिव्ह. इथे काय असणार आहे, पहिला नंबर एक्स कोऑर्डिनेट असतो, एक्सच्या रेफरन्सने घेतो म्हणून इथे पॉझिटिव्ह आणि इथे निगेटिव्ह झाले. आता फक्त ह्या सायन्सनुसार आपल्याला डिसाईड करायचं की PQR आणि S कुठे लाय होणार आहे. पहिला नंबर मायनस म्हणजे हा लाय करणार आहे क्वाड्रंट 3. ओके. पॉझिटिव्ह आहे म्हणजे ऑब्व्हियसली फर्स्ट क्वाड्रंट. मायनस प्लस म्हणजे सेकंड आणि प्लस मायनस म्हणजे फोर्थ. एवढं सोपं आहे की आपल्याला फक्त सायन्स बघून क्वाड्रंट या पद्धतीने आपल्याला डिसाईड करायचे आहे. पॉईंट जर प्लेनमध्ये असेल किंवा एखाद्या क्वाड्रंटमध्ये असेल तर त्याचे कोऑर्डिनेट्स कसे फाइंड आउट करतात ते आपण बघितलं. बट सपोज पॉईंट हा ॲक्सिसवरती आहे, म्हणजे तो कोणत्याच क्वाड्रंटमध्ये नाही, तो ॲक्सिसवरती आहे, ह्या नंबर लाईनवरती आहे. फॉर एक्झाम्पल पॉईंट इथे आहे, और इथे आहे किंवा इथे आहे. अशा डिफरंट पोझिशनला जर पॉईंट असेल, म्हणजे पॉईंट क्वाड्रंटमध्ये न राहता जर ॲक्सिसवर असेल तर त्या केसमध्ये कोऑर्डिनेट्स कसे फाइंड आउट करायचे ते आपल्याला इथे बघायचं आहे. म्हणून टॉपिक आहे कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट ऑन दी ॲक्सिस. म्हणजे पॉईंटच्या ॲक्सिसवरती लाय करत असेल, एक्स ॲक्सिस किंवा वाय ॲक्सिस दोघांपैकी कोणत्या एक ॲक्सिसवर लाय करत असेल तर त्याचे कोऑर्डिनेट्स कसे फाइंड आउट करायचे ते आपल्याला इथे बघायचं आहे. तर सगळ्यात आधी त्यासाठी आपण जे 2 टर्म शिकलो, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट, त्याचा ॲक्च्युअल अर्थ काय असतो ते समजून घेऊ. ओके. त्यासाठी आपण काय करू, एक सगळ्यात आधी आपण क्वाड्रंटमधलाच एक पॉईंट कन्सिडर करू. लेट्स से इथे एक पॉईंट आहे. हा पॉईंट जो आहे या पॉईंटचा एक्स आणि वाय कोऑर्डिनेट, ह्या पॉईंटचे मला कोऑर्डिनेट्स लिहायचे आहे. कोऑर्डिनेट लिहिताना आपण नेहमी पहिले लिहितो एक्स कोऑर्डिनेट, नंतर लिहितो वाय कोऑर्डिनेट. एक्स कोऑर्डिनेट म्हणजे काय, इथून आपण अशी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करू आणि त्यानंतर वाय कोऑर्डिनेट फाइंड करण्यासाठी इथे एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करू. ही परपेंडिक्युलर लाईन कुठे मीट होते, 2ला, म्हणून एक्स कोऑर्डिनेट 2 आहे. इथे ही परपेंडिक्युलर लाईन मीट होते 1ला, म्हणून वाय कोऑर्डिनेट आहे 1. हे आपल्याला माहिती आहे. तर आता ॲक्च्युअलमध्ये एक्स कोऑर्डिनेट म्हणजे काय आहे, हा जो पॉईंट आहे या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे काय, जर तुम्ही बघितलं हा वाय ॲक्सिस आहे, इथे ह्या पॉईंटची पोझिशन इथे आहे, म्हणजे हा वाय ॲक्सिस आणि हा पॉईंट यामध्ये डिस्टन्स किती आहे. ओके. जर सपोज मी असा क्वेश्चन विचारला की हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट आणि वाय ॲक्सिस या दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे, तर तुम्ही काय करा, हा जो पॉईंट आहे इथून जाणारे सपोज आपण एक अशी लाईन कन्सिडर केली, या 2 लाईनमध्ये किती डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स किती असणार आहे, हे डिस्टन्स म्हणजेच काय, हे डिस्टन्स किती आहे, 2 युनिट्स. बरोबर. म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट 2 आपण इथे लिहिलेला आहे. सो एक्स कोऑर्डिनेट म्हणजेच काय, इट इज डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम वाय ॲक्सिस. समजलं. एक्स कोऑर्डिनेट म्हणजे फक्त आपण जे बोलतो की पॉईंटचं एक्स कोऑर्डिनेट म्हणजे काय, इथे परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यावर जो नंबर मिळेल तो इथे लिहा. बट ॲक्च्युअलमध्ये एक्स कोऑर्डिनेटचा मिनिंग काय असतो, एक्स कोऑर्डिनेट म्हणजे पॉईंटचं वाय ॲक्सिसपासूनचा किती डिस्टन्स आहे. त्याच पद्धतीने वाय कोऑर्डिनेट म्हणजे काय असणार, बघा आता हा जो पॉईंट आहे, ठीक आहे, या पॉईंटचं वाय ॲक्सिसपासून एक्स ॲक्सिसपासून किती डिस्टन्स असणार आहे. हा पॉईंट इथे आहे, ॲक्सिस इथे आहे,
या पॉईंटचं ह्याच्यापासून डिस्टन्स किती असणार आहे. सपोज मी अशी एक लाईन ड्रॉ केली आणि त्यानंतर हे जे वर्टिकल असणार आहे हे वर्टिकल डिस्टन्स असणार आहे बिटवीन एक्स ॲक्सिस अँड दिस पॉईंट. वर्टिकल डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स किती आहे. इथे 0 आहे, इथे 1 आहे, म्हणजे हे डिस्टन्स झालं 1 युनिट. हे 1 हाच नंबर आपण इथे लिहिलेला आहे. म्हणजेच वाय कॉर्डिनेट म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम एक्स ॲक्सिस. एक्स कॉर्डिनेट म्हणजे वाय ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स, वाय कॉर्डिनेट म्हणजे एक्स ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स, असं ऑपोजिट म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता मेन मुद्द्यावर येऊ की आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की एखादा पॉईंट ॲक्सिसवर लाय करत असेल तर त्याचे कॉर्डिनेट्स कसे फाइंड करायचे. सपोज पॉईंट इथे लाय करतोय, एक पॉईंट आहे एक्स ॲक्सिसवरती पॉईंट लाय करतोय इथे, ठीक आहे. आता ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स काय असणार आहे. कोणत्याही पॉईंटचे कॉर्डिनेट्स तो कॉर्डिनेटमध्ये असेल, ॲक्सिसवर असेल तरी सुद्धा कॉर्डिनेट्स लिहिताना आपण नेहमी हा सिक्वेन्स फॉलो करतो. पहिला असतो एक्स कॉर्डिनेट, दुसरा असतो वाय कॉर्डिनेट. पॉईंट इथे आहे. आत्ता आपण बघितलं एक्स कॉर्डिनेट म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम वाय ॲक्सिस. हा जो पॉईंट आहे या पॉईंटचं वाय ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स किती आहे. वाय ॲक्सिस इथे आहे, पॉईंट इथे आहे. वाय ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स किती असणार आहे, 0 to 2 म्हणजे 2 युनिट्स. आणि त्यानंतर वाय कॉर्डिनेट म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम एक्स ॲक्सिस. या पॉईंटचं एक्स ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स किती असणार आहे. हा पॉईंट स्वतः एक्स ॲक्सिसवर लाय करतोय, त्यामुळे त्याचं एक्स ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स आपण 0 कन्सिडर करू शकतो. म्हणून ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स काय झाले, 2,0. ओके. त्याच पद्धतीने इथे पॉईंट जर आपण घेतला, या पॉईंटचे कॉर्डिनेट्स काय असणार आहे, 5,0. एक्स कॉर्डिनेट 5, वाय कॉर्डिनेट 0. एक्स कॉर्डिनेट म्हणजे डिस्टन्स फ्रॉम वाय ॲक्सिस, वाय ॲक्सिसपासूनचं हे डिस्टन्स 5 आणि त्यानंतर वाय कॉर्डिनेट म्हणजे डिस्टन्स फ्रॉम एक्स ॲक्सिस. पॉईंट इटसेल्फ इज लाईंग ऑन एक्स ॲक्सिस, त्यामुळे त्याचं डिस्टन्स 0 असणार आहे. म्हणजे याचे कॉर्डिनेट झाले 5,0. याच पद्धतीने इथे जो पॉईंट असेल या पॉईंटचे कॉर्डिनेट्स काय असणार आहे, -5,0. या पॉईंटचे कॉर्डिनेट्स असणार आहे -1,0. जर तुम्ही पॅटर्न बघितला तर तुमच्या लगेच लक्षात येईल, एक्स ॲक्सिसवरती कोणता जरी पॉईंट लाय होत असेल, एक्स ॲक्सिसवर जर एखादा पॉईंट लाय होत असेल तर त्याचे जे कॉर्डिनेट्स असणार आहे, म्हणजे एक्स कॉर्डिनेट वाय कॉर्डिनेट, याचं फॉर्मॅट कोणत्या फॉर्ममध्ये आहे बघा, A,0. म्हणजे इथे कोणता तरी एक नंबर असणार आहे. करस्पॉन्डिंग पोझिशननुसार हा नंबर एची व्हॅल्यू घेणार, एची व्हॅल्यू हे डिफरंट नंबर घेणार आहे आणि वाय कॉर्डिनेट नेहमी 0 असणार आहे. म्हणजे जर पॉईंट एक्स ॲक्सिसवर असेल तर त्याचा वाय कॉर्डिनेट नेहमी 0 असतो. एवढी गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. कारण वाय कॉर्डिनेट म्हणजे काय, डिस्टन्स फ्रॉम एक्स ॲक्सिसवरतीच पॉईंट लाय करतो, त्यामुळे त्याचा डिस्टन्स आपण 0 कन्सिडर करू शकतो. त्याच पद्धतीने एखादा पॉईंट जर वाय ॲक्सिसवर असेल, ओके, लेट्स से इथे हा पॉईंट आहे, वाय ॲक्सिसवर पॉईंट आहे, तर पहिला एक्स कॉर्डिनेट म्हणजे डिस्टन्स फ्रॉम वाय ॲक्सिस. पॉईंट जर वाय ॲक्सिसवर आहे त्यामुळे आपण काय लिहू शकतो इथे, त्याचा डिस्टन्स फ्रॉम वाय ॲक्सिस 0 आणि वाय कॉर्डिनेट म्हणजे काय, डिस्टन्स फ्रॉम एक्स ॲक्सिस इथे आहे, याच्यापासूनचा डिस्टन्स म्हणजे 3. सो 0,3. म्हणून याचे कॉर्डिनेट आले 0,3. इथे सुद्धा आपण सपोज इथे कन्सिडर केला, पहिला आहे एक्स कॉर्डिनेट, डिस्टन्स फ्रॉम वाय ॲक्सिस, पॉईंट वाय ॲक्सिसवरतीच आहे त्यामुळे डिस्टन्स 0 असणार आहे. त्यानंतर वाय कॉर्डिनेट म्हणजे काय, डिस्टन्स फ्रॉम एक्स ॲक्सिस. आता हे जे डिस्टन्स आहे हे किती आहे, 4 युनिट्स आहे. बट इथे आपल्याला साइन कन्व्हेन्शन्स फॉलो करावं लागणार आहे, म्हणून आपण इथे लिहिणार -4. आता तुम्ही असं बोलाल की हे 4 युनिट्स आहे, मी इथे -4 का लिहिला, बिकॉज आपण इथे हे बघा विथ रेफरन्स टू आपण या ओरिजिन घेतोय, ओरिजिनच्या रेफरन्सने आपण व्हॅल्यूज घेतोय. ओरिजिनच्या खालच्या साईडला सगळे नंबर जे हे निगेटिव्ह आहेत, त्यामुळे इथपासूनचं इथपर्यंतचं डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपल्याला लिहावं लागणार आहे -4. ओके, रेफरन्सने घेतोय आपण, म्हणून निगेटिव्ह साईड आहे विथ रेफरन्स टू 0 घेतो, म्हणून हे जे डिस्टन्स असणे हे डिस्टन्स आपण -4 इथे लिहू शकतो. म्हणून याचे कॉर्डिनेट्स झाले 0,-4. तर सेम पद्धतीने वाय ॲक्सिसचे कॉर्डिनेट्स कसे येत आहे बघा, त्याचं एक्स कॉर्डिनेट प्रत्येक ठिकाणी 0 येतं आहे आणि वाय कॉर्डिनेटसाठी आपण एक नंबर डिफाईन करू B. तर कधीही ज्यावेळेस एखादा पॉईंट एक्स ॲक्सिसवर लाय करतोय त्याचे कॉर्डिनेट्स नेहमी सम नंबर, 0, आणि जर तो पॉईंट वाय ॲक्सिसवर लाय करत असेल तर त्याचे कॉर्डिनेट नेहमी 0, सम अदर नंबर ह्या फॉर्ममध्ये असतात. आता इथे ए आणि बी याचा अर्थ काय, हे काही वेगळे नाही. म्हणजे इव्हन तुम्ही वाय ॲक्सिसचे कॉर्डिनेट्स असे सुद्धा लिहू शकता, 0, ए आणि बी काही फरक पडत नाही, फक्त आपण ते नंबर्स रिप्रेझेंट करण्यासाठी काहीतरी लेटर घेतलेले आहे. एची इथे तुम्ही 0B ऐवजी 0A सुद्धा लिहू शकता. तर जनरली असं असतं की एक्स ॲक्सिसचा जो पॉईंट लाय करत असेल त्याचा वाय कॉर्डिनेट 0 असतो, त्यामुळे तो ह्या फॉर्ममध्ये असतो 1,0. या फॉर्ममध्ये जर पॉईंट वाय ॲक्सिसवर लाय करत असेल तर त्याचा एक्स कॉर्डिनेट 0 असतो आणि तो ह्या फॉर्ममध्ये 0, B. ओके, समजलं, पक्क लक्षात राहील. आता
त्याच पद्धतीने आता हा जो ओरिजिन आहे, ओरिजिन म्हणजे इथे असतो, या ओरिजिनचे जर आपल्याला एक्स आणि वाय कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहे. आपण बघितलं एक्स कोऑर्डिनेट म्हणजे डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम वाय ॲक्सिस, त्यानंतर वाय कोऑर्डिनेट म्हणजे डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम एक्स ॲक्सिस. हा पॉईंट इथे आहे, तर त्यामुळे ह्या पॉईंटचा एक्स ॲक्सिसपासूनचा डिस्टन्स पण 0 आहे आणि वाय ॲक्सिसपासूनचा डिस्टन्ससुद्धा 0 आहे. त्यामुळे ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स नेहमी असतात 0,0. क्लिअर? एकदम क्लिअर? बघा, सगळ्यात आधी लक्षात घ्या की एक्स कोऑर्डिनेट म्हणजे डिस्टन्स फ्रॉम वाय ॲक्सिस, वाय कोऑर्डिनेट म्हणजे डिस्टन्स फ्रॉम एक्स ॲक्सिस. याच लॉजिकनी जर एखादा पॉईंट एक्स ॲक्सिसवर लाय करत असेल तर नेहमी लक्षात ठेवा, ज्या ॲक्सिसवर लाय करतो ना तो नंबर तर आपल्याकडे असणारच आहे. एक्स ॲक्सिसवर लाय करतो म्हणजे एक्स कोऑर्डिनेटची काहीतरी व्हॅल्यू प्रेझेंट असणार आहे. जो दुसरा ॲक्सिस आहे त्या ॲक्सिसच्या जे करस्पॉन्डिंग म्हणजे वाय कोऑर्डिनेट जो आहे तो वाय कोऑर्डिनेट 0 येणार आहे. इथे वाय ॲक्सिसवरती पॉईंट आहे, वाय ॲक्सिसवरती पॉईंट आहे म्हणजे वाय कोऑर्डिनेटला काहीतरी व्हॅल्यू असणार आहे आणि दुसऱ्या ॲक्सिस म्हणजे एक्स ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग जी व्हॅल्यू असणार ती व्हॅल्यू नेहमी 0 असणार आहे. क्लिअर? आणि ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स असतात 0,0. आता ॲक्सिसवरचे 2-3 पॉईंट रिप्रेझेंट करू म्हणजे आपल्याला काय शिकलो त्याची एकदा रिव्हिजन होईल. लेट्स से एक पॉईंट आहे 0,7, अदर पॉईंट आहे 7,0, एक पॉईंट आहे -7,0 आणि 0,-7. आता हे पॉईंट्स कुठे कुठे लाय होणार आहे. पहिला पॉईंट आहे 0,7. ओके, 0,7 आहे म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजेच काय, वाय ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स 0 आहे. वाय ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स 0 आहे म्हणजे हा पॉईंट कशावर लाय करणार आहे, वाय ॲक्सिसवरती. ओके, किंवा सिम्पल हे लक्षात ठेवा की 0,b या फॉर्ममध्ये ज्यावेळेस कोऑर्डिनेट दिलेले असेल त्या केसमध्ये ते वाय ॲक्सिसवरती लाय करतात. 7,0 म्हणजे हा एक्स ॲक्सिसवर लाय करणार, हा सुद्धा निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर लाय करणार आणि हा निगेटिव्ह वाय ॲक्सिसवरती पॉईंट लाय करणार आहे. ओके, तर आता बघा 0,7 वाय ॲक्सिसवरती 7 इथे कुठेतरी असणार आहे 5, त्यानंतर हे जर आपण असं वाढवलं इथे 6 आणि इथे 7, तर 0,7 पॉईंट इथे असणार आहे. ओके, हा पॉईंट असणार आहे 0,7 कारण एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे वाय ॲक्सिसपासूनचा डिस्टन्स 0 आहे. वाय ॲक्सिसपासूनचा डिस्टन्स 0 आहे म्हणजेच काय, तो नंबर वाय ॲक्सिसवरतीच आहे म्हणून इथे पॉईंट असणार 7,0. त्यानंतर 0,7 त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे 7,0. 7,0 पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस इथे 6 अँड 7 इथे हा पॉईंट असणार आहे 7,0. -7,0 त्याच पद्धतीने या साईडला सुद्धा जर मी -7 इथे असं दाखवला तर हा पॉईंट असणार आहे -7,0. याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे. वाय कोऑर्डिनेट 0 आहे कारण हा एक्स ॲक्सिसवरती लाय करतोय म्हणजेच वाय कोऑर्डिनेट असतो एक्स डिस्टन्स फ्रॉम एक्स ॲक्सिसवरतीच लाय करतो म्हणून वाय कोऑर्डिनेट जो आहे तो 0 असणार आहे. तर हा सुद्धा निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर लाय करेल आणि हा सुद्धा याच पद्धतीने इथे -7 असेल तर इथे तो पॉईंट असणार आहे 0,-7. कळलं? सिम्पल आहे. नेक्स्ट टॉपिक, टू प्लॉट पॉईंट्स ऑफ गिवन कोऑर्डिनेट्स. तर आपल्याला काही पॉईंट्स दिलेले आहे विथ कोऑर्डिनेट्स, तर आपल्याला हे पॉईंट प्लॉट करायचे म्हणजे प्लेनमध्ये आपल्याला हे पॉईंट्स कुठे असणार आहे त्याचं लोकेशन आपल्याला दाखवायचं आहे. तर या टाईपचे क्वेश्चन जसं ते आपण अगदी इझिली करू शकतो. बघा, त्यासाठी काय करायचं, सगळ्यात आधी आपल्याला प्लेन लागणार आहे. प्लेन कसला फॉर्म होतो, 2 ॲक्सिसचा, एक्स ॲक्सिस दॅट इज हॉरिझॉन्टल ॲक्सिस आणि दुसरा वाय ॲक्सिस दॅट इज व्हर्टिकल ॲक्सिस. तर त्यामुळे आपण काय करू, सगळ्यात आधी एक्स ॲक्सिस ड्रॉ करू, हॉरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल लाईन, वाय ॲक्सिस, हे दोन्ही ॲक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. हा जो पॉईंट असतो हा असतो ओरिजिन, ज्याचे कोऑर्डिनेट्स असतात 0,0. ओके, त्यानंतर ह्या 2 नंबर लाईन्सच आहे त्यामुळे ह्या साईडला असणारे पॉझिटिव्ह नंबर्स, या साईडला निगेटिव्ह नंबर्स. याची काही गरज नाही आपल्याला तशी. त्यानंतर ही सुद्धा एक नंबर लाईन आहे, वाय ॲक्सिसमध्ये म्हणजे सुद्धा एक नंबर लाईन आहे. वरच्या साईडला असतात सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आणि खाली असतात निगेटिव्ह नंबर्स. ओके, पॉईंट प्लॉट करण्याआधी आपण प्लेन ड्रॉ करून घेतला, प्लेनवरचे पॉईंट्स दाखवले. आता बघा, पहिला पॉईंट आहे पी. ठीक आहे, पीचे कोऑर्डिनेट्स आहे 4,3 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 4 आहे आणि वाय कोऑर्डिनेट आहे 3. आता हा आहे एक्स कोऑर्डिनेट, हा आहे वाय कोऑर्डिनेट. तर त्यासाठी काय करायचं, ह्या ग्राफवरती x.4 इथे असणार आहे आणि y3 कुठे असणार आहे, y3 इथे असणार आहे. मग काय करायचं, हा जो 4 आहे या 4मधून आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे की जी ह्या वाय ॲक्सिसला पॅरलल असणार आहे. म्हणजे वी हॅव टू ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू पॉईंट 4 विच इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. आपण एक अशी लाईन ड्रॉ करूया. ओके, आणि त्यानंतर
त्याच पद्धतीने हा जो पॉईंट 3 आहे यामधून आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची विच इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. तर आपण एक्स ॲक्सिसला पॅरलल असणारी लाईन म्हणजे ह्या टाईपमध्ये हॉरिझॉन्टल लाईन असणार आहे. तर आपण अशी ही लाईन ड्रॉ करू. आता ह्या ज्या दोन लाईन्स आहे ह्या दोन लाईन एकमेकांना ज्या पॉईंटला इंटरसेक्ट करतील म्हणजे हा जो पॉईंट आहे इंटरसेक्शन पॉईंट, हा जो पॉईंट आहे हा पॉईंट रिप्रेझेंट करेल पॉईंट P4,3. ओके, सिम्पल. काय करायचं, पहिल्यांदा प्लेन ड्रॉ करायचा. सेकंड स्टेप, जे पॉईंट्स मेन्शन केले ना त्या पॉईंट्समधनं परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. ह्या दोन्ही लाईन जिथे इंटरसेक्ट करणार आहे तो पॉईंट म्हणजे दिलेला पॉईंट. सो P4,3 इथे आपण रिप्रेझेंट करतो. बघा इथे 4 आहे म्हणजे पहिला एक्स कॉर्डिनेट असणार आहे 4, इथे 3 आहे म्हणजे वाय कॉर्डिनेट असणार आहे 3. ओके, त्याच पद्धतीने क्यूमध्ये काय -2 आणि 2 म्हणजे एक्स कॉर्डिनेट -2, वाय कॉर्डिनेट 2. आता -2 आणि 2, एक्स कॉर्डिनेट -2 कुठे, इथे. वाय कॉर्डिनेट +2 कुठे, इथे. म्हणजे आपल्याला यामधून लाईन ड्रॉ करायची विच इज पॅरलल टू वाय ॲक्सिस, या पॉईंटमधून लाईन ड्रॉ करायची की जे एक्स ॲक्सिसला पॅरलल असणार आहे. यामधून जर आपण वाय ॲक्सिसला पॅरलल लाईन ड्रॉ केली या पद्धतीने आणि यामधून सुद्धा एक्स ॲक्सिसला पॅरलल असणारी लाईन. आता ह्या ज्या दोन लाईन्स आहे एकमेकांना इथे इंटरसेक्ट करतील त्यामुळे हा पॉईंट असणार आहे पॉईंट Q -2,2. ओके, त्यानंतर आरचे कॉर्डिनेट्स काय 0,4. 0,4 आपण जे आता 0 ज्यावेळेस एक कॉर्डिनेट 0 आहे, एक तर तो एक्स कॉर्डिनेट असेल किंवा वाय कॉर्डिनेट असेल, कोणता एक कॉर्डिनेट 0 आहे त्यावरून आपल्याला लगेच इंडिकेशन मिळते की हा पॉईंट क्वाड्रंटमध्ये नाही लाय करत, हा पॉईंट ॲक्सिसवरती लाय करणार आहे. ओके, आता 0,4 म्हणजेच हे कोणत्या फॉर्मचा, कोणत्या टाईप, जो आपण जनरल फॉर्म बघितले की जर पॉईंट एक्स ॲक्सिसवर लाय करत असेल तर काय फॉर्म आहे, पॉईंट जर वाय ॲक्सिसवर लाय करत असेल त्याच्या कॉर्डिनेटचा कोणता फॉर्म आहे त्याशी आपल्याला रिलेट करायचा. हा 0,4 आहे, हाच आपण 0,b या फॉर्ममध्ये लिहू शकतो. तर हे रिप्रेझेंट करतं पॉईंट ऑन वाय ॲक्सिस, पॉईंट ऑन वाय ॲक्सिस. म्हणजे हा जो पॉईंट आहे हा पॉईंट कुठे लाय करणार आहे, वाय ॲक्सिसवरती. इवन हा फॉर्म जर तुमच्या लक्षात नसेल तर तुम्ही असा विचार करू शकता. बघा 0,4 आहे, पहिला पॉईंट आहे एक्स कॉर्डिनेट. एक्स कॉर्डिनेट म्हणजे काय, डिस्टन्स फ्रॉम वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसपासूनचा डिस्टन्स 0 आहे. डिस्टन्स जर 0 आहे म्हणजेच काय, पॉईंट वाय ॲक्सिसवरतीच लाय करणार आहे. वाय ॲक्सिसवर लाय करणार आहे तेच इथे लिहिलेलं काय पॉईंट इज ऑन वाय ॲक्सिस. म्हणजे 0,4 हा वाय ॲक्सिसवरतीच लाय करणार आहे. बट कुठे लाय करणार आहे, वाय कॉर्डिनेट दिलेला आहे 4, वाय कॉर्डिनेट 4 दिलेला आहे म्हणजे हा पॉईंट असणार आहे इथे. हा 4 कुठे, वायची व्हॅल्यू 4 कुठे आहे, इथे आहे ना, म्हणजे हा पॉईंट असणार आहे R 0,4. तर अशा पद्धतीने आपण कोणताही पॉईंट ॲक्सिसवरती किंवा क्वाड्रंटमध्ये प्लॉट करू शकतो. प्रॅक्टिस सेट 7.1. फर्स्ट क्वेश्चन, स्टेट इन विच क्वाड्रंट ऑर ऑन विच ॲक्सिस डू द फॉलोइंग पॉईंट्स लाय. आपल्याला काही पॉईंट्स दिलेले आहे, हे पॉईंट्स कोणत्या क्वाड्रंटमध्ये असतील किंवा कोणत्या ॲक्सिसवर लाय करतील ते आपल्याला इथे डिसाईड करायचं आहे. ठीक आहे, तर आपल्याला हे जे पॉईंट्स आहे यामध्ये दोन गोष्टी डिसाईड करायचे. दिलेला पॉईंट प्लेनमध्ये असणार आहे, पॉईंट प्लेनमध्ये आहे म्हणजे एक तर तो एखाद्या क्वाड्रंटमध्ये असेल किंवा एखाद्या ॲक्सिसवर असेल, तर त्याचं लोकेशन कुठे आहे ते आपल्याला इथे डिसाईड करायचं आहे, क्वाड्रंट ऑर ॲक्सिस. ओके, आता हे जे पॉईंट्स दिलेले आहे प्रत्येक पॉईंटमध्ये पहिला जो नंबर असतो, पहिला नंबर इज एक्स कॉर्डिनेट, दुसरा जो नंबर असतो दॅट नंबर इज वाय कॉर्डिनेट. राईट, तर यामध्ये सगळ्यात आधी आपण रिकॉल करूया, एखादा पॉईंट ज्यावेळेस ॲक्सिसवर असतो, ठीक आहे, एखादा पॉईंट ज्यावेळेस ॲक्सिसवर असतो त्यावेळेस त्याचा एक तर एक्स कॉर्डिनेट 0 असतो और वाय कॉर्डिनेट 0 असतो. म्हणजे जिथे कुठे तुम्हाला 0, एक नंबर 0 दिसतोय, हे जे हे सगळे पॉईंट्स कोणत्या तरी ॲक्सिसवर लाय होणार आहे. ठीक आहे, आता हे कोणत्या ॲक्सिसवर लाय होतील, जर एक्स कॉर्डिनेट 0 असेल, एक्स कॉर्डिनेट इज 0, एक्स कॉर्डिनेट 0 असेल तर तो पॉईंट असतो वाय ॲक्सिसवर, आपण हे डिस्कस केलेलं आहे. आणि जर वाय कॉर्डिनेट 0 असेल, वाय कॉर्डिनेट इज इक्वल टू 0, देन दॅट पॉईंट विल लाय ऑन एक्स ॲक्सिस. ॲक्सिसचं तर क्लिअर झालं, म्हणजे बघायचा पहिला नंबर 0 आहे का दुसरा नंबर 0 आहे. पहिला नंबर असतो एक्स कॉर्डिनेट, दुसरा नंबर असतो वाय कॉर्डिनेट. जर पहिला नंबर 0 असेल म्हणजेच एक्स कॉर्डिनेट जर 0 असेल तर पॉईंट जो आहे तो वाय ॲक्सिसवर लाय होणार आहे. आणि जर दुसरा नंबर म्हणजेच वाय कॉर्डिनेट 0 असेल तर पॉईंट लाय होणार आहे एक्स ॲक्सिसवर. हे झालं अबाउट ॲक्सिस. त्यानंतर क्वाड्रंट. क्वाड्रंटसाठी आपण काय कन्सिडर करतो बघा, आठवा. क्वाड्रंटसाठी साइन कन्व्हेन्शन्स काय आहे, हा एक प्लेन आहे, त्यामध्ये आपण क्वाड्रंट्स कसे डिफाईन केलेले आहे. फर्स्ट अँटी क्लॉकवाईज, बरोबर, अँटी क्लॉकवाईज म्हणजे ह्या दिशेने. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि हा असतो फोर्थ क्वाड्रंट. राईट, आठवते 4 क्वाड्रंटमध्ये प्लेन डिवाइड झालेला आहे. इथे हा जो ॲक्सिस आहे इथे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात.
ह्या साईडला असतात निगेटिव्ह नंबर्स, अप साईडला वरच्या दिशेला असतात सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आणि खाली असतात निगेटिव्ह नंबर्स. आठवते नंबर लाईन कशी होती, इकडे सगळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर्स लाईन होणार आहे. त्यानंतर हा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हा जो क्वाड्रंट आहे फर्स्ट क्वाड्रंट, त्यामध्ये असणारे सगळे जे पॉईंट्स असतात त्याचं साईन असणार आहे पॉझिटिव्ह, म्हणजे त्याचं एक्स कॉर्डिनेट सुद्धा पॉझिटिव्ह आणि वाय कॉर्डिनेट सुद्धा पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंटमध्ये एक्स कॉर्डिनेट म्हणजे फर्स्ट हा, सो दॅट विल बी निगेटिव्ह आणि वाय कॉर्डिनेट विल बी पॉझिटिव्ह. समजतंय ना? एक्स कॉर्डिनेट म्हणजे एक्स ॲक्सिसवरचे पॉईंट, वाय कॉर्डिनेट म्हणजे वाय ॲक्सिसवरचा पॉईंट. आता हा जो थर्ड क्वाड्रंट आहे, थर्ड क्वाड्रंटमध्ये एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट कोणता आहे? हा, सो दॅट पॉईंट इज निगेटिव्ह. वाय ॲक्सिसवरचा पॉईंट कोणता आहे? हा, सो दॅट पॉईंट इज अगेन निगेटिव्ह, म्हणजे मायनस. आणि इथे काय असणार आहे? प्लस एक्स ॲक्सिस प्लस आणि वाय ॲक्सिस मायनस. तर हे साईन कन्व्हेन्शन्स आहेत ते आपल्याला इथे फॉलो करायचे. क्लिअर? दोन गोष्टी आपण आधी क्लिअर केल्या. क्वाड्रंट आणि ॲक्सिससाठी काय क्रायटेरिया यूज करायचा तो सगळ्यात आधी आपण इथे साईडला लिहून घेतला. आता आपण एक एक पॉईंट वाईज जाऊया. सो फर्स्ट आहे ए पॉईंटचे कॉर्डिनेट आहे -3 and 2. सो हियर एक्स कॉर्डिनेट म्हणजे पहिला नंबर, सो एक्स कॉर्डिनेट इज निगेटिव्ह अँड वाय कॉर्डिनेट म्हणजे सेकंड नंबर, वाय कॉर्डिनेट इज पॉझिटिव्ह. दोन नंबर्स आहे, 0 नाही, म्हणजे ऑब्व्हियसली ॲक्सिसवर नाही लाई होणार आहे, हे एखाद्या क्वाड्रंटमध्येच असणार आहे. मग ते आता कोणत्या क्वाड्रंटमध्ये ते आपल्याला डिसाईड करायचं. त्यासाठी क्रायटेरिया काय की आपल्याला फक्त जे नंबर्स आहेत त्या नंबरचे साईन चेक करायचे. एक्स कॉर्डिनेट निगेटिव्ह, वाय कॉर्डिनेट पॉझिटिव्ह, म्हणजे सिक्वेन्स कसा एक्स आपण सगळ्यात आधी घेतो, एक्स कॉर्डिनेट पहिले लिहितो. सो निगेटिव्ह पॉझिटिव्ह कुठे आहे बघा? सेकंड क्वाड्रंट, राईट? अँड देअरफॉर पॉईंट ए लाईज इन क्वाड्रंट 2. ओके, बस एवढंच आन्सर आहे. सो आपल्याला फक्त कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाई होणार ते सांगायचं होतं. सो पॉईंट ए लाईज इन क्वाड्रंट 2. सो दिस लाईज इन क्वाड्रंट 2. तर याच पद्धतीने आपल्याला फक्त आता सायन्स बघून बाकीचे पॉईंट्स कुठे लाई होणार हे डिसाईड करायचे. सो सेकंड तर स्टँडर्डच असणार आहे आपलं सेंटेन्स प्रत्येक क्वेश्चनसाठी. सो सेकंडसाठी पॉईंट बी आहे, बी इज -5 -2. जर तुम्ही बघितला एक्स कॉर्डिनेट काय आहे? निगेटिव्ह. वाय कॉर्डिनेट इज ऑल्सो निगेटिव्ह कुठे आहे? दिस वन. सो दॅट इज पॉईंट बी लाईज इन क्वाड्रंट 3. ओके, समजलं? सो दिस इज थर्ड क्वाड्रंट. त्यानंतर नेक्स्ट आहे के. पॉईंट के दिलेला आहे. के साठी पॉईंट आहे 3.5 आणि 1.5. जरी 3.5 असला, होल नंबर जरी नसला, म्हणजे 3 किंवा 1 असा नंबर नाही, ते 3.5 1.5 असे नंबर्स आहे तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण ते जे पॉईंट्स आहे ते क्वाड्रंटमध्ये तर लाई होणारच आहे, बरोबर? सो हा काय आहे? फर्स्ट नंबर इज पॉझिटिव्ह, सेकंड नंबर इज अगेन पॉझिटिव्ह, दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आहे, म्हणजे पॉईंट के लाईज इन क्वाड्रंट 1. दोन्ही पॉझिटिव्ह कुठे आहे? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉईंट के लाई होणार आहे. नाव नेक्स्ट डी साठी काय? 2 and 10 दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आहे. 2 म्हणजे पहिला नंबर पॉझिटिव्ह, दुसरा नंबर सुद्धा पॉझिटिव्ह आहे, दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हे कुठे लाई होणार? क्वाड्रंट 1 मध्ये. सो एक्स कॉर्डिनेट इज पॉझिटिव्ह, वाय कॉर्डिनेट इज ऑल्सो पॉझिटिव्ह, देअरफॉर पॉईंट विल लाई इन फर्स्ट क्वाड्रंट. हा सुद्धा फर्स्ट क्वाड्रंट, म्हणजे इव्हन तुम्ही फक्त साईन बघून सुद्धा डिसाईड करू शकता कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाई होणार आहे. नाव नेक्स्ट इज ई मध्ये बघा पॉझिटिव्ह 37 35, एक्स इज 37, वाय इज 35. सो पॉईंट ह्या फर्स्ट क्वाड्रंटमध्येच कुठेतरी लाई होणार आहे, त्यामुळे थर्डसाठी सुद्धा एक्स कॉर्डिनेट इज पॉझिटिव्ह, वाय कॉर्डिनेट इज पॉझिटिव्ह, देअरफॉर पॉईंट ई लाईज इन क्वाड्रंट 1. ओके, सो दिस इज अगेन 1. त्यानंतर एफ साठी बघा काय आहे? पहिला पॉईंट जो आहे म्हणजे एक्स कॉर्डिनेट इज पॉझिटिव्ह 15 आणि वाय कॉर्डिनेट इज निगेटिव्ह. एक्स कॉर्डिनेट इज पॉझिटिव्ह 15, वाय कॉर्डिनेट इज निगेटिव्ह, म्हणजे असा सिक्वेन्स पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह कुठे आहे? पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या क्वाड्रंटमध्ये. ओके, फोर्थ क्वाड्रंट. सो पॉईंट एफ लाईज इन क्वाड्रंट 4. हे जे क्वाड्रंट्स असतात ते आपण जनरली रोमन नंबर्सने डिनोट करतो, त्यामुळे आपण इथे रोमन नंबरमध्येच ते क्वाड्रंट मेन्शन करतो. सो पॉईंट एफ लाईज इन क्वाड्रंट 4. दिस इज 4.
नेक्स्ट 3 and -7 अगेन एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह, वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह. त्यामुळे हा जो पॉईंट आहे पॉईंट जी विल अगेन लाईन क्वाड्रंट 4. ओके. त्यानंतर दिस इज 4. नेक्स्ट आहे बघा एच पॉईंट आहे. जसं एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, वाय कोऑर्डिनेट -5 आहे. एक नंबर 0 आला म्हणजे हा डेफिनेटली क्वाड्रंटमध्ये लाय होणार नाही, हा एखाद्या ॲक्सिसवर लाय होणार आहे. आता तो कोणत्या ॲक्सिसवर लाय होईल? यामध्ये एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, आपण इथे ऑलरेडी लिहिलं आहे. एक्स कोऑर्डिनेट 0 असेल तर तो पॉईंट लाय होतो वाय ॲक्सिसवर. म्हणजेच हा जो एच पॉईंट आहे, एच पॉईंट विल लाय ऑन वाय ॲक्सिस. ओके. तर यासाठी तुम्ही लिहिणार एक्स कोऑर्डिनेट इज 0 अँड वाय कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह. सो पॉईंट एच लाइज इन quadrant. So point H lies on axis Y. हवं तर हे जे तुम्ही इथे आपण मेन्शन केलेलं आहे ना या कंडिशन्स, याला काही नंबर द्या. लेट्स से दिस इज 1. इथे आपण रिझन देऊ शकतो फ्रॉम 1. ओके. नेक्स्ट M12,0. इथे काय आहे? एक्स कोऑर्डिनेट म्हणजे पहिला नंबर. सो दॅट नंबर इज पॉझिटिव्ह. एक्स कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह अँड वाय कोऑर्डिनेट इज 0 अँड देअरफॉर पॉईंट एम. वाय कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजेच पॉईंट लाय होणार आहे एक्स ॲक्सिसवरती, बरोबर. सो पॉईंट एम विल लाय ऑन एक्स ॲक्सिस. जो कोऑर्डिनेट 0 असेल त्याच्या ऑपोजिट ॲक्सिसवरती पॉईंट लाय होणार आहे. ठीक आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. इथे वाय कोऑर्डिनेट 0 होता म्हणून वायच्या ऑपोजिट एक्स म्हणून पॉईंट एम विल लाय ऑन एक्स ॲक्सिस. ओके. त्यानंतर सो दिस इज ऑन एक्स. नेक्स्ट एन साठी काय आहे? 0,9. सो हियर एक्स कोऑर्डिनेट इज 0 अँड वाय कोऑर्डिनेट is positive and therefore n will lie on x coordinate 0 आहे म्हणजे हा पॉईंट कशावर लाय होणार आहे? एक्सच्या ऑपोजिट काय? वाय, म्हणजे वाय ॲक्सिसवरती हा पॉईंट लाय होणार आहे. सो n पॉईंट विल लाय ऑन वाय ॲक्सिस. त्यानंतर नेक्स्ट आहे पी पॉईंट. पी पॉईंटसाठी जर तुम्ही बघितलं काय दिलेलं आहे, अगेन पी साठी सुद्धा 0 आणि 2.5 दिलेलं आहे. इथे एक्स कोऑर्डिनेट 0 असणार आहे, वाय कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह. 0 आणि 2.5 ना. सो एक्स कोऑर्डिनेट 0, वाय कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह. देअरफॉर पॉईंट पी विल लाय ऑन वाय ॲक्सिस अगेन. सो पी इज 0,2.5. सो पॉईंट पी विल लाय ऑन वाय ॲक्सिस. इथे डेसिमलमध्ये जरी नंबर असला तरी काही फरक पडत नाही. आपल्याला फक्त इथे काय सायन्स बघायचे आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे आणि 0 आहे की नाही. आता इथे 0 होता म्हणजे हा ॲक्सिसवर असणार आहे, एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे हा असणार आहे वाय ॲक्सिसवरती, म्हणून पॉईंट पी विल लाय ऑन वाय ॲक्सिस. आणि याच पद्धतीने लास्ट क्यू दिलेला आहे -7 -3. सो क्यू -7 -3. हियर एक्स कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह, वाय कोऑर्डिनेट इज ऑल्सो निगेटिव्ह. दोन्ही कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह म्हणजे थर्ड. देअरफॉर पॉईंट क्यू विल लाय इन क्वाड्रंट 3. सो याचा आहे आन्सर थर्ड क्वाड्रंट. समजलं का? एकदम सिंपल होतं. ॲक्सिस का क्वाड्रंट? ॲक्सिसवर किंवा ज्यावेळेस एक कोऑर्डिनेट 0 असणार आहे, एक्स कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉईंट वाय ॲक्सिसवर लाय होणार आहे, वाय कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉईंट एक्स ॲक्सिसवर लाय होणार आहे. आणि ज्या केसमध्ये 0 नंबर नसेल म्हणजे 2 नंबर्स दिलेले असतील त्यावेळेस आपल्याला हे सिस्टम फॉलो करायची. 1 2 3 4 असे 4 क्वाड्रंट्स आहे. सिक्वेन्स नेहमी असा घ्यायचा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी 1 2 3 4. त्यामध्ये सायन्स कसे लक्षात ठेवायचे? इथे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं जर लक्षात नसेल ठेवायचं तर फक्त इमॅजिन करा की 2 नंबर लाईन्स असतात. नंबर लाईनच्या ह्या साईडला पॉझिटिव्ह, ह्या साईडला निगेटिव्ह असतं. ही जी वर्टिकल नंबर लाईन असते त्याच्या इथे अप साईडला वरती पॉझिटिव्ह असते, इथे निगेटिव्ह असतं. मग फक्त कन्सिडर करा, अच्छा हा क्वाड्रंट आहे, मग इथे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. हा क्वाड्रंट आहे, इथे एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह, इथे वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह. त्या पद्धतीने तुम्ही साईन द्या. अजून एक गोष्ट, पहिला नंबर जो असतो हा नेहमी एक्स कोऑर्डिनेट असतो आणि दुसरा जो नंबर असतो दॅट इज ऑलवेज वाय कोऑर्डिनेट. नेक्स्ट क्वेश्चन, इन विच क्वाड्रंट आर द फॉलोइंग पॉईंट्स. तर आपल्याला काही पॉईंट्स डिस्क्राईब केलेले आहे की त्याचा एक्स कोऑर्डिनेट किंवा वाय कोऑर्डिनेट बोथ कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे आणि त्याच्या रेफरन्सने आपल्याला हे पॉईंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाय होणार आहे ते आपल्याला डिसाईड करायचं आहे.
अगेन जो लास्ट क्वेश्चन होता त्याच्याशी सिमिलर क्वेश्चन आहे, त्यामध्ये ॲक्सिस आणि क्वाड्रंट अशा 2 कंडिशन्स होत्या. यामध्ये फक्त क्वाड्रंटची कंडिशन दिलेली आहे. त्यासाठी सगळ्यात आधी आपण काय करू, आपल्याला क्वाड्रंट्सचे साइन कन्व्हेन्शन जे माहिती आहे ते सगळ्यात आधी इथे ड्रॉ करून घेऊया. सो अशा 2 नंबर लाईन्स असतात. इथे ओरिजिन असतो, या साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात, बरोबर. या साईडला असतात निगेटिव्ह नंबर्स, वरती असतात पॉझिटिव्ह आणि खाली असतात नेहमी निगेटिव्ह. ओके, राईट साईड आणि अप साईड पॉझिटिव्ह, लेफ्ट साईड आणि डाऊन साईड निगेटिव्ह. ओके, आणि क्वाड्रंट आपण क्वाड्रंटचे कसे नंबरिंग करतो, इथून स्टार्ट करतो 1, त्यानंतर आपण काय करतो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने जातो. सो दिस इज फर्स्ट क्वाड्रंट, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड आणि हा असतो फोर्थ. साइन कन्व्हेन्शन नेहमी लक्षात ठेवा, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. सो 1, 2, 3 आणि 4. ओके, आणि त्यानंतर आता साईन्स आपण कसे डिसाईड करतो, ह्या क्वाड्रंटमध्ये कोणते साईन असणार आहे, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, एक्स कॉर्डिनेट पॉझिटिव्ह, वाय कॉर्डिनेट निगेटिव्ह. दिस इज एक्स, दिस इज वाय. त्यानंतर इथे एक्स कॉर्डिनेट निगेटिव्ह, वाय कॉर्डिनेट पॉझिटिव्ह, राईट. पहिला जो नंबर असतो तो नंबर नेहमी एक्स कॉर्डिनेट असतो, दुसरा जो नंबर असतो तो नेहमी वाय कॉर्डिनेट असतो. सो इथे एक्स कॉर्डिनेट इज निगेटिव्ह, वाय कॉर्डिनेट अगेन निगेटिव्ह, आणि इथे काय असणार आहे एक्स कॉर्डिनेट पॉझिटिव्ह आणि वाय कॉर्डिनेट निगेटिव्ह. तर हे साइन कन्व्हेन्शन आपल्याला इथे फॉलो करायचे आहे. ओके, आता सगळ्यात आधी काय, फर्स्ट बोथ कॉर्डिनेट्स आर पॉझिटिव्ह, म्हणजे एक पॉईंट आहे की ज्याचे दोन्ही कॉर्डिनेट पॉझिटिव्ह आहे. सो बोथ coordinates are positive, म्हणजेच काय x coordinate positive is positive and y coordinate is also positive. दोन्ही कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे, म्हणजे पॉईंट कोणत्या फॉर्म जाईल, प्लस अँड प्लस. या पॉईंटमध्ये या फॉर्ममध्ये पॉईंट असणार आहे प्लस प्लस, दोन्ही कॉर्डिनेट पॉझिटिव्ह, म्हणजे पॉईंट कुठे लाय होणार आहे, क्वाड्रंट 1. पॉईंट विल लाय इन क्वाड्रंट 1. ओके, इम्पॉर्टंट काय, फक्त हे साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवणं बस. एकदा हे माहीत झाले मग तुम्ही कोणत्याही टाईपचा क्वेश्चन इथे सॉल्व्ह करू शकता. सो पहिला जो आला, सो दिस इज इन क्वाड्रंट 1. देन हुज बोथ कॉर्डिनेट्स आर निगेटिव्ह, दोन्ही कॉर्डिनेट निगेटिव्ह आहे, म्हणजे इथे बोथ कॉर्डिनेट्स आर निगेटिव्ह. दिस इज फॉर सेकंड, म्हणजे एक्स कॉर्डिनेट सुद्धा निगेटिव्ह आहे, वाय कॉर्डिनेट सुद्धा निगेटिव्ह आहे, दोन्ही निगेटिव्ह आहे, म्हणजे साइन कसे असतील, इथे मायनस आणि इथे मायनस. सो मायनस मायनस म्हणजे कोणता क्वाड्रंट असणार आहे, थर्ड. पॉईंट विल लाय इन क्वाड्रंट 3. ओके, नाउ नेक्स्ट, हुज एक्स कॉर्डिनेट इज पॉझिटिव्ह बट अँड वाय कॉर्डिनेट इज निगेटिव्ह. एक्स पॉझिटिव्ह दिला आहे आणि वाय कॉर्डिनेट निगेटिव्ह दिलेला आहे. सो थर्डसाठी थर्ड एक्स कॉर्डिनेट इज पॉझिटिव्ह अँड वाय कॉर्डिनेट इज निगेटिव्ह. एक्स पॉझिटिव्ह आहे, वाय निगेटिव्ह आहे, म्हणजे या फॉर्ममध्ये आपला नंबर पाहिजे, या फॉर्ममध्ये आपले कॉर्डिनेट्स पाहिजे. पहिला पॉझिटिव्ह, दुसरा निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठे आहे, दिस वन. दॅट मीन्स पॉईंट विल लाय इन क्वाड्रंट 4. Okay, and last, x coordinate is negative and y coordinate is positive. x is negative, y is positive, म्हणजे इथे पॉझिटिव्ह असणार आहे, इथे निगेटिव्ह. मायनस प्लस, मायनस प्लस कुठे आहे, मायनस प्लस इज दिस वन. सो क्वाड्रंट 2. त्यामुळे हा जो फोर्थ आहे, फोर्थसाठी आन्सर आहे पॉईंट विल लाय इन क्वाड्रंट 2. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. ड्रॉ द कोऑर्डिनेट सिस्टम ऑन अ प्लेन अँड प्लॉट द फॉलोइंग पॉईंट्स. तर आपल्याला प्लेनवरती एक कोऑर्डिनेट सिस्टम ड्रॉ करायची आहे सगळ्यात आधी, आणि त्यानंतर हे जे पॉईंट्स दिलेले आहे हे पॉईंट्स आपल्याला त्यावरती प्लॉट करायचे. कोऑर्डिनेट सिस्टम म्हणजे काय, आपल्याला कोऑर्डिनेट प्लेन बनवायचा आहे, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, त्यानंतर इथे पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर, पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर, हे सगळ्यात आधी आपल्याला दाखवायचं आहे. त्यानंतर हे जे पॉईंट्स दिले, पॉईंट एल, एम, एन, पी, क्यू, एस, टी, या पॉईंट आपल्याला यावरती प्लॉट करायचं, म्हणजे या पॉईंटचं लोकेशन काय आहे ते लोकेशन आपल्याला इथे दाखवायचं आहे. ओके, त्यासाठी एक हा प्लेनवरती हे ॲक्सिस, ही कोऑर्डिनेट सिस्टीम, इथे स्केल लिहिलेला आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ ॲक्सिस. आता आपण सगळ्यात आधी ड्रॉ करूया पॉईंट एल. आता ज्यावेळेस आपल्याकडे पॉईंट दिलेले असतात त्यामध्ये पहिला जो नंबर असतो, हा पहिला नंबर नेहमी दाखवतो एक्स कोऑर्डिनेट, दुसरा नंबर दाखवतो वाय कोऑर्डिनेट, राईट. त्यामुळे हा जो एल पॉईंटसाठी -2 हा एक्स कोऑर्डिनेट आहे, म्हणजे
-2 आपल्याला एक्स ॲक्सिसवरती बघायचं आहे. एक्स ॲक्सिसवरती -2 कुठे असणार आहे? इथे, राईट. त्यानंतर वाय कोऑर्डिनेट 4 आहे म्हणजे वाय ॲक्सिसवरती +4. +4 कुठे? वाय ॲक्सिसवरती इथे. म्हणजे पॉईंट कुठे असणार आहे? त्यासाठी काय करायचं बघा, स्केलचा आपण यूज करू. इथे -2 आहे आणि इथे 4 आहे ना, तर आपण काय करू, इथपर्यंत एक अशी डॉटेड लाईन ड्रॉ करूया या पद्धतीने. -2 आणि त्यानंतर 4. ओके, ही लाईन आणि ही लाईन जिथे मीट होते हा जो पॉईंट असणार आहे, दिस इज पॉईंट एल विथ कोऑर्डिनेट -2 अँड 4. हे झालं एल पॉईंटचं लोकेशन. समजलं काय केलं आपण? -2 आधी सगळ्यात आधी कोऑर्डिनेट बघायचे, कोणते कोऑर्डिनेट आहे. ओके, -2 आणि 4 होता. मग यांना ह्या इथून जर मी लाईन ड्रॉ केली -2 पासून आणि 4 पासून, ह्या दोन लाईन्स कुठे मीट होता, इथून जर मी लाईन अशी पुढे ड्रॉ केली, ही या साईडला ड्रॉ केली, तर हे दोन्ही कुठे मीट होता? ह्या पॉईंटला. तो हा जो पॉईंट असणार आहे, हा पॉईंट म्हणजे पॉईंट एल, दॅट इज -2, 4. ओके, नाव सेकंड इज 5, 6. 5, 6 म्हणजे काय? एक्स ॲक्सिसवरती 5 आणि वाय ॲक्सिसवरती 6. एक्स ॲक्सिसवरती 5 म्हणजे इथे आणि वाय ॲक्सिसवरती 6 म्हणजे हा पॉईंट. मग आता यासाठी आपण काय करणार? अगेन 5 पासून वरती एक आपल्याला डॉटेड लाईन ड्रॉ करायची आहे. अँड देन 6 म्हणजे इथून येणार आहे ती लाईन. या दोन लाईन कुठे मीट होत आहे? या पॉईंटला. सो हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट असणार आहे M 5,6. फाईन, दिस इज M. नाउ नेक्स्ट -3 -4. एक्स कोऑर्डिनेट -3, एक्स ॲक्सिसवरती -3, वाय ॲक्सिसवरती -4. -3 इथे आहे, -4 इथे आहे. सो -3 -4. त्यासाठी -3 पासून लाईन ड्रॉ करणार आपण आणि त्यानंतर एक हॉरिझॉन्टल लाईन येणार आहे -4 पासून. सो इथून या दोन लाईन कुठे मीट होता? ह्या पॉईंटला. सो दिस इज पॉईंट N -3, -4. सोपं आहे ना. नाव नेक्स्ट P. 2 एक्स ॲक्सिसवरती 2 आणि वाय ॲक्सिसवरती -3. 2 आणि -3. एक्स ॲक्सिसचा 2, वायचा -3. म्हणजे इथून एक लाईन ड्रॉ करू 2 पासून खाली आपण आणि इथे -3 पासून हा जो पॉईंट असणार आहे. सो दिस पॉईंट इज P -2, -3. P सुद्धा झाला. नाव नेक्स्ट इज Q. एक्स ॲक्सिसवर 6 आणि वाय ॲक्सिसवर -5. एक्स ॲक्सिसवर 6 इथे, वाय ॲक्सिसवर -5 म्हणजे इथे खाली बघा. 6 पासून इथपासून -5 पर्यंत म्हणजे इथे. -5 पासून लाईन ड्रॉ केली, 6 पासून लाईन ड्रॉ केली, ह्या दोन्ही लाईन्स इथे मीट होणार. सो दिस पॉईंट इज Q 6, -5. ओके, आपण डॉटेड लाईननेच दाखवूया सो ते जास्त क्लिअर राहील. दिस इज -5 अँड दिस इज 6. ॲक्च्युली हा पॉईंट थोडासा इथे असेल. दिस इज Q. नाउ S 7,0. आता बघा यामध्ये लगेच तुमच्या लक्षात येईल एक नंबर 0 आहे. ज्यावेळेस कोऑर्डिनेटमधला एक कोऑर्डिनेट 0 असतो, दॅट मीन्स तो एका ॲक्सिसवर लाय होणार आहे. कोणत्या ॲक्सिसवर? S 7,0. वाय कोऑर्डिनेट 0 आहे. वाय कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे हा कशावर लाय होणार आहे? एक्स ॲक्सिसवर लाय होणार आहे. तसंच टीचं बघा, टीमध्ये काय? एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे हा कशावर लाय होणार आहे? वाय ॲक्सिसवर. पहिले तर हे क्लिअर झालं, ॲक्सिसवर लाय होणार. नंतर कोणत्या ॲक्सिसवर लाय होणार हे सुद्धा क्लिअर झालं. आता त्याची पोझिशन कुठे आहे ते आपल्याला बघायचं आहे. सो 7,0. 7,0 एक्स ॲक्सिसवर आहे म्हणजेच तो असणार आहे एक्स कोऑर्डिनेट काय? हे बघा 7,0 ना, एक्स कोऑर्डिनेट काय? 7. वाय कोऑर्डिनेट आहे 0. एक्स ॲक्सिसवरती 7 असणार आहे. सो दिस इज 7 म्हणजे हा पॉईंट असणार आहे 7,0 S. ओके, नेक्स्ट इज 0, -5. वाय एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, वाय कोऑर्डिनेट -5 आहे, वाय ॲक्सिसवर आहे. -5 कुठे आहे? वायवरती इथे. सो दिस पॉईंट 0, -5 दॅट इज पॉईंट